आदिनाथ समारंभां ज्ञानदेव सुमध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां श्रुतिस्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं पाशाङ्कुशधरावाणी वीणा पुस्तकधारिणी मम वक्त्रे वसे नित्यं दुग्धकुण्डेन्दु निर्मला विठो पंढरीनाथ देवा सहित जयाचे समाधी सहारे त्वरित महाभक्त हो काय वर्णो तयासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी जिह्वे तू वदादिनाथ नमिता मच्छिंद्र गोरक्षहे गहिनी निवृत्ति ज्ञान राजे तथा सत्यामला सत्य हे दैवी राज श्री गुप्तनाथ तथा उद्बोधहा केसरी श्रीमत् सद्गुरु शिवदीन सुतः वाचे स्मरा नरहरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अखिल गुणनिधान षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी वंदन करून मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी सर्व संतांच्या चरणी नमन करून परम शक्ती बाबांच्या चरणी उपस्थित सर्व भगवत स्वरूप मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून आजच्या दिवसाच्या सेवेला आपण सुरुवात करतो। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चत्रयायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं। पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पर्वकाळी भगवान श्री ज्ञानोबारायांच्या नाथ परंपरेतील सद्गुरु श्री संत नारायणनाथ महाराजांच्या पावन दिव्य समाधीस्थळी महाराजांच्या समोर या त्रिदिवसीय प्रवचनमालेच्या आजच्या आपण मध्यामध्ये येऊन पोहोचलो। भगवान शंकर हे सर्वसामान्यांचं दैवत आहे। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, शंकराला भोळा असं म्हटले आणि त्या शंकराच्या
आराधनेसाठी, अर्चनेसाठी, पूजेसाठी प्रसिद्ध असा, पवित्र असा मास म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे श्रावण महिना. त्याचं चिंतन आपण काल पाहिलं की त्याचं महिमान श्रवणी आहे म्हणून त्याला श्रावण असं नाव पडलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रवण नक्षत्राचा योग येतो म्हणून त्याचं नाव श्रावण असं पडलेलं आहे. सनकादिकांनी भगवान श्री शंकरांना प्रश्न विचारला आणि नंतर शंकरांनी जे श्रावण महिन्याचं महात्म्य प्रतिपादन सुरुवात वर्णन केलं होतं संक्षिप्त स्वरूपात आपण काल श्रावणातले सगळे कोणत्या दिवशी कोणतं व्रत करावं, कोणत्या व्रताचा कोण अधिकारी आहे, कोणत्या व्रताचा काय क्रिया आहे याचा विस्तृत आणि संक्षिप्त मध्ये असा विचार आपण काल केला. बाराही महिन्यांचं महत्व, आपली धर्मसंस्कृती, आपल्या धर्मसंस्कृतीचा वैज्ञानिक आधार, प्रकृतीला निसर्गाला अनुसरून असलेली आपली धर्मसंस्कृती आणि त्या धर्मसंस्कृतीने सांगितलेला प्रत्येक मासाचं एक वैशिष्ट्य, एक वैकल्य, एक व्रत वैकल्य ज्याला आपण म्हणू, तर त्या व्रत वैकल्याचा आपण काल विचार केला. आणि मग त्या व्रत वैकल्यांचा विचार करत असताना भगवान शंकरांची पूजा करण्यास योग्य किंबहुना भगवान शंकरांची ज्या महिन्यात पूजा केल्याने, व्रत केल्याने, आचरण केल्याने, अर्चन केल्याने, पूजन केल्याने ज्याचं लक्षपटीने अधिक फळ प्राप्त होतं असा पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना, असं आपण काल चिंतन केलं. श्रावण महिन्याचं जसं एक महात्म्य, तसं श्रावण महिन्याची जी मुख्य अधिष्ठात्री देवता आहे त्या देवतेचं सुद्धा महात्म्य. श्रावण महिन्यात काल मी सांगितलं होतं की प्रत्येक दिवसाला एक व्रत आहे, प्रत्येक तिथीला एक व्रत आहे, तसं प्रत्येक दिवसाची एक देवता सांगितलेली आहे. आपण संध्या करत असताना आपल्या संध्येत सांगितलेलं आहे प्रत्येक संकल्पाची एक एक देवता सांगितलेली आहे, प्रत्येक संकल्पाचा एक छंद सांगितलेला आहे, प्रत्येक संकल्पाची एक ऋषी सांगितलेली आहे. तसं श्रावण महिन्यामध्ये प्रतिपदेची देवता कोणती आहे, द्वितीयेची देवता कोणती आहे, त्या त्या देवतेची सुद्धा अर्चन करून त्या देवतेला, त्या देवतेची पूजा करण्याचं शास्त्र आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. पण श्रावण महिन्याची विशेष रूपाने ज्याचं अर्चन करावं ती देवता जर कोणती असेल तर ती भगवान शंकर. भगवान शंकर प्रलय, उत्पत्ती, मनुष्याचा जन्म होणं, मनुष्याचा संभाळ होणं आणि मनुष्याचा मृत्यू होणं या तीनही क्रियेला, तीन देवतांचा जर आपण विचार केला तर प्रलयाकडे जी देवता जाते किंवा नेते किंवा ज्या देवतेकडे प्रलय म्हणजे उत्पत्ती, रक्षण आणि प्रलय या तीन गोष्टी तीन देवांना वाटलेल्या आहेत, त्या भगवान शंकराकडे प्रलय ही जबाबदारी आहे. सगळ्यात क्रोधी जर कोणती देवता असेल तरी एक शास्त्रवचन असं सांगतं की भगवान शंकरांना लवकर राग येतो. परशुराम भगवान शंकराचा अवतार आणि सगळ्यात भोळी देवता जर कोणती असतील तर तिच्यामध्ये सुद्धा भगवान शंकराचं नाव येतं. कैलासराना शिवचंद्र मौळी फणिंद्र माता मुठे झळाळी कारुण्य सिंधू. कारुण्य सिंधू या शब्दात देवाचं वर्णन आहे. भव दुःखहारी तुझे वीर शंभू मज पूर्णतारी. भगवान शंकराचा कैलासावर वास असतो. ही देवता सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी. तुम्ही पहा सगळी व्रत वैकल्य पहा, या व्रत वैकल्यामध्ये क्लिष्ट अशा देवतेचं तुम्हाला व्रत वैकल्य सांगितलेलं नाही. म्हणजे बटूक भैरवाची साधना अमुक अमुक दिवशी प्रत्येकाने केलीच पाहिजे असं शास्त्र सांगत नाही. विशिष्ट गोष्टींच्या वेळेस बटूक भैरवाचा जप करावा लागतो. बागलामुखी देवीची जी काही अर्चना आहे, जी काही आराधना आहे ती प्रत्येकाला करायला सांगितलेली नाही. विशिष्ट हिंगळाज मातेची आराधना प्रत्येकाला करायला सांगितलेली नाही. पण श्रावण महिन्यात शंकराची आराधना, भाद्रपद महिन्यात गणपतीची आराधना किंवा प्रत्येक चतुर्थीला गणपतीची आराधना, मंगळवारी देवीची आराधना, शुक्रवारी पुन्हा देवीची आराधना, शनिवारी मारुतीची पूजा, रविवारी खंडेरायाची, पांडुरंगाची किंवा गुरुवारी पांडुरंगाची पूजा, गुरुवारी दत्ताची पूजा, या ज्या सगळ्या देवता आहेत या भक्तांवर लवकर प्रसन्न होणाऱ्या देवता आहेत. पण यामध्येही जर आपण विचार केला तर क्षणार्धात प्रसन्न होणारी देवता कोणती आहे तर ती भगवान शंकर. आणि भगवान शंकराचा तुम्ही सगळा इतिहास वाचा. वृत्रासुराच्या वधापासून अनेक दाखले आहेत की त्याच्यामध्ये भगवान शंकरांनी वर दिल्यावर ते भगवान शंकरावरच उलटले. अशा बरेच वर देवाने दिले. तिथे भस्मासुराचा वध मला वाटतं कसा झालेला आहे. देवाने त्याला वर दिला. त्याने सांगितलं की मी ज्याच्याही मस्तकावर हात ठेवल तो भस्म झाला पाहिजे.
नंतर तो देवाच्याच पाठीमागे लागला. इतकी मोठी देवता आहे, देताना विचार करत नाही, मागितलं ना मग ते दिलंच पाहिजे. शिवगोळा चक्रवर्ती, तो जरी चक्रवर्ती असला, आता चक्रवर्ती हे विशेषण कोणाचं? भगवान नारायणाचे. आणि शिव हे विशेषण, गोळा हे विशेषण भगवान शंकराचं आहे. मुळात हरिहर ऐक्य हे दाखवावंच का लागतं, हाच माझा प्रश्न आहे. जे इतक्या सामान्य पद्धतीने हरिहर ऐक्य दाखवून दिलेलं आहे की विद्वानांना हरिहराचा भेद आहे हे कसं ते सिद्ध करतात हेच आपल्याला माहिती. कारण जिथे तुम्ही पहा, वैष्णवानां यथा शंभू असं एका ठिकाणी वर्णन आहे. सगळ्यात मोठा वैष्णव जर कोण असेल तर तो भगवान शंकर, आणि सगळ्यात मोठा शैव जर कोण असेल तर ते म्हणजे भगवान श्रीराम. काय भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. राम कोणाची पूजा करतात तर ते सदाशिवाची पूजा करतात. इथेच सगळ्यात मोठा ऐक्य. आपल्याकडे अजून हरिहराच्या भेदाबद्दल एवढंच शास्त्र चर्चा किंवा एवढं चिंतन होत नाही, पण ऐकलेली गोष्ट आहे महाराज. मारुती बाबाही सांगायची, मला वाटतं संस्कृत तर ऐकलेलं आहेच, बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की पूर्वी महाराष्ट्रात नव्हतं पण महाराष्ट्राच्या बाहेर ही शैव आणि वैष्णवांची इतकी प्रतिस्पर्धा चालायची की शैवाचं जर घर असेल आणि तिथे जर सारवायचं असेल तर ते उभं सारवत नव्हते, आडवं सारवायचं. कारण उभं गंध हे वैष्णवांचं आणि आडवं गंध हे शैवाचं. इतके बारकाईने ते पाहिजे. याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगितलं, ते वैष्णवाच्या घरात जर एखादा शंकर फाटला तर ते त्याला शिव असं नाही म्हणायचे, याला त्याचे मला. कारण शिव म्हटलं तर शिवाचं नाव पण नाही. ते वैष्णव इतकी कट्टरता भारतामध्ये आतापर्यंत काही ठिकाणी. त्यांचे ते भक्त आहेत, कोणती भक्ती श्रेष्ठ वगैरे हा आत्ताचा माझा मुद्दा नाहीये. या दोघांमध्ये भेदच नाहीये, या दोघांमध्ये अभेद. उजवे वामभाग तुका म्हणे एकचे अंग, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हे 400 वर्षापूर्वी तुम्हाला महाराजांनी सांगून ठेवले. ही जी देवता आहे ही सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. म्हणून आबाल वृद्धांपासून म्हणजे लहान्या मुलापासून तर वृद्धातील वृद्ध व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी या महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना करावी. आता ती आराधना कशी करायची, देवाची पूजा कशी करायची, कारण पूजेचे भरपूर प्रकार आपल्या धर्मशास्त्राने आपल्याला सांगितलेले आहेत. देवाची पूजा करायची, त्या पूजेमध्ये देवाचं अर्चन करायचं. ते अर्चन करत असताना कशाने अर्चन करायचं तर काल मी सांगितलं, पंचामृत अभिषेक देवाला सांगितलेला आहे, लक्ष बिल्वार्चन देवाला सांगितलेलं आहे, लक्ष तुळसी अर्चन देवाला सांगितलेलं आहे, मग कुंकुम अर्चन सांगितलंय, मोगरा अर्चन सांगितलेलं आहे, पुष्प अर्चन सांगितलेलं आहे. अर्चन म्हणजे काय, एक एक मंत्र म्हणून एक एक श्लोक म्हणून ती वस्तू देवाला अर्पण करायची, तिथे देवाचं अर्चन करायचं. तर त्यामध्ये बिल्व अर्चन हे सगळ्यात श्रेष्ठ अर्चन सांगितलेलं आहे की शंकराला बिल्वा इतकं काहीही प्रिय नाही. महादेवांना दूध का घालावं, महादेवांनी एकाला वर दिला आणि महादेवाला दुधाचा अभिषेक का करतात. एका ठिकाणी प्रवचन होतं, त्यांनी वैज्ञानिक काही वैज्ञानिक कृत्य, कार्तिकांचा टाका संघ असं सांगितलेलं आहे. कार्तिकांच्या नादी लागायचं नाही. फारसं एखादा फार प्रश्न विचारत असेल ना तर त्याला उत्तर द्यायचं नाही. म्हणजे काल मी बोललो की व्यक्तीने समाधान नुसतं उत्तर दिलं पाहिजे, पण प्रश्न विचारणारा जर तार्किक वृत्तीने प्रश्न विचारत असेल तर त्याला जास्त उत्तर देऊ नये. खंडन मंडन करायचा हा नंतरचा विषय. ते एकाने प्रश्न विचारला, महाराज शंकराला 15-20 लिटर दूध कशासाठी अर्पण करायचं, त्यापेक्षा ते 15-20 लिटर तुमच्या शाळेतल्या मुलांना आम्ही देऊ किंवा विद्यार्थ्यांना देऊ, कुठे अनाथ आश्रमांना देऊ, तरी गरीब मुलांना देऊ, तुम्ही कशासाठी अर्पण करता. मी त्याला एका वाक्यात सोपं उत्तर दिलं, तू नको करू. साधं उत्तर, तुला वाटतं का नाही करायचं, तू करू नको. याच्या मागे सुद्धा काही शास्त्र आहे. गणपतीला दुर्वा का व्हायच्या याच्या मागे शास्त्र आहे. ते शंकराने एकाला वर दिला, माझा मुद्द्याकडे मी फक्त येतो, कथा दृष्टांत सविस्तर सांगत नाही. आणि भगवान शंकरांनी वर दिल्यानंतर त्या वराच्या मुळे भगवान शंकराला दाह होऊ लागला. त्या ऋषींनी शंकराला उशाप दिला. शंकराने त्याला एकाला वर दिला, त्या वराचा उशाप एका ऋषींनी, त्या ऋषींची संध्या नंतर त्या ऋषींचं ध्यान भग्न झालं.
त्या ऋषीने सांगितलं ज्याला यांनी वर दिला असेल त्याच्या अंगाला मला तशी दाहक आली तशी दाहक नाही, अशी काहीतरी ती कथा आहे. आणि ती दाहक शंकराच्या भगवान शंकरांच्या अंगाला इतकी झाली की त्यांचा जीव नाही झाला. सगळ्या अंगातून वाफा निघत होत्या, दाहकता होऊ लागली. आता देवाला जर दाहकता होत असेल तर देवाने जायचं कोणाकडे, म्हणून या तिघांनी ठरवून घेतलेलं आहे महाराज. काही जर झालं तर शंकराने विष्णूकडे, विष्णूने ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाने पुन्हा शंकराकडे, शंकराने विष्णूकडे. त्यातही थोडीशी जर अजून मदत घ्यायची असेल तर सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांची मदत घ्यायची. शंकराने पार्वतीला सांगितलं अंगाचा अत्यंत दाह होतोय, काहीतरी केलं पाहिजे. तेवढे भगवान विष्णूकडे जावं. भगवान विष्णूने सांगितलं हा दाह ज्या ऋषींच्या उशापाने होतोय त्या ऋषींचा असा त्या ऋषींनी वर घेतलेला की त्यांच्या उशापाला कोणीच उशाप देऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्या उशापाला पुन्हा उशाप कोणी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा दाह आता शांत होऊ शकत नाही. काय केलं पाहिजे? भगवान शंकरांना प्रश्न पडला तेव्हा विष्णूंनी उत्तर दिलं की तुम्ही गायीची आराधना करा, गोमातेची प्रार्थना करा आणि गोमातेचं दूध तुमच्या अंगावर जितकं शिंपडलं तितका तुमचा दाह कमी 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 व्हायचे. तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी देवीची प्रार्थना केली. आयन गौहू आपण म्हणतो किंवा भोस्तू माता आणि कुदिये यांचा परवाच विषय झाला. देवीची प्रार्थना केली, गायीची प्रार्थना केली. गायीने दुधाचा वर्षाव भगवान शंकरांवर केला. जसं जसं दूध भगवान शंकरांवर पडत गेलं तशी तशी भगवान शंकराच्या ठिकाणची दाहकता कमी होत गेली. म्हणून देवाला दुधाचा अभिषेक करण्याची प्रथा. उगाच कोणीतरी दूध व्हायला म्हणून दूध व्हायचं असा विषय नाहीये. मी आमच्या इथे बऱ्याच कायम सांगत असतो आणि परमार्थात सुद्धा ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. समोरचा करतो म्हणून आपण कधीच करायचं. परमार्थात ही सगळ्यात नुकसानकारक कोणती गोष्ट आहे आणि त्यातल्या विशेष करून आता बदलली तरी याची काळजी घेतली पाहिजे. एकीने जर हळदी कुंकू वाहिलं की महिन्याभरात तो देव पूर्ण हळदी कुंकाचा होऊन जातो. आपला देव कोणता हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहित नसतं. औरंगाबादला सुपारी मारुती बघा, नाव सगळ्यांना माहिती. तो सुपारी एवढा मारुती होता असं म्हणतात. त्याला शेंदूर लावून 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 तो एवढं झालं. याच्यापेक्षा मोठं स्वरूप आहे. उदाहरण म्हणून आपण सांगत असतो एक जण गेला होता स्नानाला गंगेवर, त्याने गंगेत स्नान केलं. आणि आता ते गंगेत स्नानाला जाताना कधी नुसतं स्नानाला जायचं नाही, एक लोटा बरोबर घ्यायचं. आपण जी गंगेत बुडी मारतो आणि साबण वगैरे लावतो आणि पुन्हा खाली वागतो तसं नाही करायचं. लोट्याने पाणी घ्यायचं. 3 डुबक्या मारायला सांगितलेलं. गंगेत केलं, त्याने तांबे घेतला, त्याचं स्नान वगैरे झालं. त्याला म्हटलं आता चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन घेऊ, पंढरपूरची प्रदक्षिणा करून आंबेबाईचं दर्शन घेऊन रावळत जाऊ, देवाच्या मंदिरात बसू, पुन्हा येऊन संध्याकाळच्या स्नानाला पुन्हा यायचं. तांबे घेऊन कशाला जायचं? विचार केला पण गर्दी भरपूर दिसते. जरी आषाढी संपली असली तरी 10-20,000 लोक रोजचे मंदिरामध्ये दर्शनाला जातात. त्याने विचार केला येऊस तर जर तांब्या हरवला तर काय करायचं? त्याच्या डोक्यात कल्पना आली. त्याने सांगितलं की म्हणजे एक काम करू, इथं थोडंसं असं माती काढू वाळवंटातून, ती माती काढून तिच्यात तांबे आणि तिथं असं गोल करून ठेवू सहज. म्हणजे आल्यावर आपल्या लक्षात राहील. ते खून करून ठेवली की तिथं की हे टेकड तिथं दिसत, तिथं आपलं तांबे आहे. तो निघून गेला. ते करताना फक्त माती टाकताना दुसऱ्याने पाहिलं. त्याने स्नानाला गेला. स्नानाला आल्यावर त्याला वाटलं की स्नानाला आल्यावर पंढरपूरची अशी प्रथा आहे, एक शिवलिंग काय केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. त्याने आपलं दुसरं शिवलिंग तयार केलं, नमस्कार केला, चालल्या गेला. त्याचं तिसऱ्याने पाहिलं. आता असं जर सांगत बसलो मी तर 10,000 लोक पंढरपूरला येतात, 5:30 इथंच वाजतात. संध्याकाळी तो 100 शिवलिंग तयार झाले. आता यांनी ठेवला होता तांब्या. आता 100 ठिकाणी कुठं कुठं तांब्या शोधायचा हा त्याला प्रश्न पडला. कारण एक तो करून गेला होता, बाकीचे 99 तो युस्तर आपोआप तयार झाले होते. माझा सांगण्याचा मुद्दा काय की त्याच्या मागे काय शास्त्र हे माहित नसेल तर ती गोष्ट केलेली पाहिजे. म्हणजे नुकसान कोणाचं झालं, तांब्या वेळेचं झालं. बरं देव कोणाला प्रसन्न झाला, कोणाला प्रसन्न नाही झाला. कारण त्यांनी पण शिवाची आराधना करायची म्हणून ते केलं नाही. आता पार्थिव शंकराची पार्थिव पूजा जी आहे, पार्थिव शिवपूजन ज्याला आपण म्हणतो तर ते असंच आहे की रोज लिंगार्चन करायचं, शंकराची पिंड बनवायची, तिचं आराधन करायचं आणि मग ते झालं की पुन्हा ती विसर्जित करायची. हे पार्थिव शिवलिंगार्चनाची रोज पूजा आहे. पण त्यांनी त्या भावाने ती पूजा केली नव्हती. त्याला वाटलं यांनी केली म्हणून आपण करायची. माझा मुद्दा संपला. त्यामुळे परमार्थिक क्षेत्रामध्ये कोणती गोष्ट करत असताना तिला तर्क म्हणजे तिला अर्थ असला पाहिजे. तर्क लावायचा नाही पण तिला अर्थ असला पाहिजे. तिला काहीतरी शास्त्र असलं पाहिजे. म्हणजे जेवायला बसताना मांडी घालून बसण्यापासून तर जेवायचा हात धुण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला एक शास्त्र, धर्मशास्त्राने आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा सांगून ठेवतो.
भगवान शंकरांची पूजा केली पाहिजे, अर्चन केलं पाहिजे. ते अर्चन करत असताना भगवान शंकराला सगळ्यात प्रिय अर्चन कोणाचं असेल हे मी सांगत होतो. तर भगवान शंकराला जसा दुग्धाभिषेक प्रिय आहे, पंचामृत अभिषेक प्रिय, तसा भगवान शंकराला सगळ्यात प्रिय काय असेल तर बिल्वदलपत्र प्रिय. तुम्ही पहा शंकराला आता हे बिल पुढेवाल्यांचं तुम्ही पहा इतर तर वेळी बेलाला कोणी विचारत नाही. श्रावण महिन्यात बेलपुडा 10 रुपयाला असतो बेलाची पाला, आणि श्रावण सोमवारी तोच बेलपुडा 25 रुपयाला असतो. काय कारण बेल देवाला पाहायचं. जसं शनिवारी तेल महाग असतं शनी शिंगणापूर, आपल्या इथला मारुती बरं झालं केशरी, त्याला शेंदूर लागतो, तेल लागत नाही. त्या शनी शिंगणापूरला जातो ना, कोणी वाटीवर, कोणी पेलावर, कोणी लिटरवर, कोणी तेवढं तेल घेऊन जातं. ते तेल देवाला पाहायचं असतं, शनीला तर प्रिय. जसं आपल्या पांडुरंगाला अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. देवाला काय आवडतात? अतिप्रिय आवडे तुळशी आणि बुका. आपल्या पांडुरंगाला तुळस आणि बुक्का आवडतात. तसं शंकराला काय प्रिय आहे तर शंकराला सगळ्यात जास्त बिल्वदलपत्र प्रिय आहे. या बिल्वदलाची उत्पत्ती कुठून झाली याची फार रोचक कथा आहे. म्हणजे औदुंबराचं उत्पत्ती स्थान याची एक स्वतंत्र कथा आहे. त्याला औदुंबर का म्हटलं जातं, उंबर का म्हटलं जातं त्याची स्वतंत्र कथा आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ, त्याची काय त्याची स्वतंत्र कथा आहे. प्रत्येक झाडाची स्वतंत्र कथा आहे. बिल्वदलाच्या झाडाची अशी वृक्षाची स्वतंत्र कथा आहे की या बिल्व वृक्षाची उत्पत्ती झाली कशी. भगवान लक्ष्मीने भगवान विष्णूंना प्रार्थना केली. उत्पत्ती कथा कशाची ऐकतोय आपण? बिल्व वृक्षाची. आणि त्या उत्पत्ती कथेची सुरुवात होती भगवान विष्णूंपासून. प्रत्येक ठिकाणी हरिनामाचा ऐकतो, प्रत्येक ठिकाणी. आपल्या जो पांडुरंगाचा विग्रह आहे पंढरपूरचा, तर ती जी मूर्ती त्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे. पंढरपूरची जी आनंद मुख्य मूर्ती आहे त्याचं आपण दर्शन घेतो. तिचं जर तुम्ही पूर्ण स्वरूप पाहिलं तर तिच्या मस्तकावर शिवलिंग आहे. भगवान विष्णूंनी त्यांना मस्तकावर धारण केले. देवी लक्ष्मीने प्रार्थना केली की देवा तुमच्या चरणापाशी असंच आढळ स्थान मला सदैव मिळावं. तुमच्या चरणांपासून मला कधीही वियोग तुमच्या चरणाचा होऊ नये, तुमचा विरह मला कधीही होऊ नये. तुमच्या चरणाविषयी अशीच निष्ठा, अशीच उत्कंठा उत्तरोत्तर माझ्या मनात पडत राहावं असा मला वर द्या. त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. देवाने सांगितलं उपाय काय नाही, तपश्चर्या करा. देवाने सांगितलं तपश्चर्या करायची हरकत नाही. कोणाची तपश्चर्या करायची? देवपूजा, देवपूजा करतायत हे वाक्य जमत नाही. देवपूजा करतायत एवढं वाक्य बरोबर आहे. देवच देवपूजा करत असतील तर कोणाची करत असतील. तसं लक्ष्मीने विचारलं तपश्चर्या करायची हे बरोबर आहे. बाकीचे लोक आपली तपश्चर्या करतात. तुम्ही मला तपश्चर्या करायला सांगताय, कोणाची करायची? तुमची करायची. भगवान विष्णूने सांगितलं माझ्या चरणाजवळ आढळ स्थान प्राप्त करण्यासाठी मी शंकरांना सांगून ठेवले. हा टीका त्यांच्याकडे दिलेला आहे. तर जेव्हा माझ्या चरणापाशी जर स्थान पाहिजे असेल तर शंकरांची तपश्चर्या, शंकराचं आराधन कर, भगवान शिवाची तपश्चर्या कर. लक्ष्मीने सांगितलं हरकत नाही आणि लक्ष्मीने तपश्चर्या करायला सुरुवात केली. मनात आणलं असतं तर लक्ष्मी सरळ कैलासावर जाऊन भगवान शंकराचं दर्शन घेऊ शकत होते की नाही? काय अवघड होतं त्याच्यात? पण त्यांनी तसं केलं नाही. त्याचं कारण आहे की स्वतंत्र जाऊन दर्शन घेणं आणि तपश्चर्या करून देवाने प्रसन्न होऊन दर्शन देणं यात फार फरक आहे. त्यातही दुसरं कारण आहे. देवींनी तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू करून देवाला प्रसन्न करून घेण्यामध्ये भक्त आणि देव यांचं नातं तयार होतं. त्याच्यामुळे त्यांनी तपश्चर्या सुरू केली. कालांतराने देवीने विचार केला की आपण शंकराची कमल पूजन, कमल पुष्पांनी अर्चना केली पाहिजे, कमल पुष्पांनी अर्चन केलं पाहिजे. अर्चन कशाने करायचं? कमल पुष्पांनी अर्चन करायचं असं ठरवलं. 1000 कमल पुष्पांनी देवाचं अर्चन करायचं. ओम नमः शिवाय असा जप करायचा. एक कमळाचं फूल व्हायचं. ओम नमः शिवाय दुसरं कमळाचं फूल व्हायचं. असं 1000 कमळाची फुलं देवाला व्हायची असा त्यांनी संकल्प केला आणि अर्चन सुरू झालं. देवाने लीला केली आणि त्याच्यात 2 कमळ कमी पडले. 2 कमळाची फुलं कमी पडली. आता अर्चन सुरू आहे आणि 2 कमळाची फुलं कमी पडलेली. पूजेचा नियम असा आहे की पूजेत बोलता येत नाही, पूजेत खुणावता येत नाही आणि पूजेत उठता येत नाही. 3 पूजेचे नियम आहेत. काही काही जण पूजेत मौन पाळतात. ओम नमो नारायण असा जप सुरू असत आणि त्याला जर प्रश्न विचारला नाही तो सांगतो ओम नमो नारायण, 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 ओम नमो नारायण.
हे पूजेत चालत नाही, त्याला शास्त्र आहे. काय नाथ महाराजांचा अभंग आहे, त्याला नाथ महाराजांचं चांगलं प्रमाण की काय म्हणे, नुसती बडबड जर करत गेल्या, नामारूपा नव्हता मेळ, नुसता वाचेचा गोंधळ, एका जनार्दने छन्न बोला माझी परमानंद, नाम घेता हे वैखरी, चित्त धावे विषयावरी, कैसे होता हे स्मरण स्मरणा माझी विस्मरण. असं नाथ महाराज सांगतात. नुसतं चित्त जर विषयावर धावत असेल, म्हणजे इथं जर आपण प्रवचनाला बसलेले आणि विषय जर घरच्या डोक्यात असेल की दुधाचा गॅस बंद केला की हे माहित नाही, तर प्रवचनाला येऊनच उपयोग नाही. कारण जनाबाईंचा जर दाखला द्यायचा झाला तर जनाबाई कुठंच प्रवचनाला गेल्या नव्हत्या. गणिता कांडिता त्यांनी त्यांचं काम करता करताच देवाचं नाव घेतलं होतं. सावता महाराज कुठेही गेले नाही. कांदा मुळा भाजी अवधी मिठाबाई माझी चित्त स्थिर असलं ना तुम्हाला इतर कुठं जायची गरज पडत नाही. पूजेचे नियम सांगत होतो, तसं करून चालत नाही, खुणवलेलं चालत नाही, पूजेतून उठायला चालत नाही. एकदा संकल्प केला तो संकल्प सिद्धीत जाईपर्यंत पूजेतून उठायला चालत नाही. तर देवीने जर मनात आणलं असतं तर केवळ कल्पना करून सुद्धा देवीने पुन्हा नवीन सहस्त्र कमल पुष्प देवाला अर्चन करू शकले असते. काय सामर्थ्य आहे, लक्ष्मीचं सामर्थ्य किती आहे, हे स्वतंत्र विषय. देवीचं सामर्थ्य किती आहे, पूर्ण श्रीसूक्त वाचा, तिचं सामर्थ्य कळत. हिरण्य वर्णाम हरिणम सुवर्णरजतस्मजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महाव आद्राम यष्टनीं यष्टीं, पूर्ण 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 श्रीसूक्त वाचा, सगळं देवीचं वर्णन. किती सामर्थ्य तिच्याकडे, फार सामर्थ्य. केवळ मनात जरी आणलं असतं की 2 कमलपत्र कमलपुष्प कमी पडतात, पण उपासना करत असताना उपासकाने उपास्यासमोर आपल्या शक्तीचं प्रदर्शन करू नये असं शास्त्र सांगतं. वाक्य अवघड असत तरी मराठीत तुम्हाला सांगतो. आपल्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचा उपयोग आपल्या देवतेची किंवा आपल्या सद्गुरूंची पूजा करत असताना शास्त्राने करू नये असं सांगितलं. रावणाच्या ठिकाणी इतकी सिद्धी होती की रावण मनात आणलं त्या दिवशी देवाला समोर उभं करू शकत होतं. नामदेवरायांमध्ये इतकी सिद्धी होती, ज्ञानोबायांमध्ये इतकी सिद्धी होती, ज्ञानोबा इतकी एकनिष्ठ भक्त होते की ज्ञानेश्वर महाराजांनी जर ठरवलं असतं तर साक्षात गणपतीने जसं महाभारत श्रीमद भागवताचं लेखन केलं, महाभारताचं लेखन केलं, व्यासांनी ते सांगावं, तसं साक्षात शारदेने सुद्धा ज्ञानेश्वरीचं लेखन केलं असतं. इतकं ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती होती, इतका अधिकार होता. पण भक्ती करत असताना आपल्या अधिकाराचा उपयोग करून चालत नाही. गुरुद्वारामध्ये तुम्ही बघा, म्हणजे दुर्दैवाने मंदिराचं असं उदाहरण आपल्याला पटकन देता येत नाही. महाराज गुरुद्वारामध्ये तुम्ही पहा, कलेक्टर येऊ द्या, मंत्री येऊ द्या, ते तिथं बूट काढणार, लंगरमध्ये जाऊन त्याची सेवा करणार. एक छोटीशी क्लिप मला आली होती आणि त्या क्लिप आल्यावर त्या क्लिप मध्ये असं दाखवलं की मोठा कोणीतरी माणूस आहे आणि तो तिथले ते चपला बुट स्वच्छ करत होता गुरुद्वारामध्ये आलेल्या सगळ्यांच्या. म्हणजे आता जसं आपण प्रवचनाला बसलो, प्रवचनाला बसल्यानंतर त्या चपला त्यांनी साफ करायच्या तोपर्यंत सगळ्यांच्या. त्यांनी त्या चपला साफ केल्या. ते चपला साफ केल्यानंतर त्याचे हात धुवायला एक माणूस आला. त्यांनी ते हात धुतले, त्यांनी मागे असे हात घेतले, त्यांच्यानंतर ते काय त्याच्या गळ्यात घातलं. दुसरा पोलीस आला, त्याने त्याला सॅल्यूट केलं. एक लाल दिवशी गाडी आली, त्यांनी दार उघडला, हा माणूस त्या गाडीत बसला चालला गेला. माझा मुद्दा सांगला, तो चप्पल साफ करत होता, पण तो तिथं आल्यावर त्यांनी त्याच्या शक्तीचा उपयोग नाही केला. त्याच्या शक्तीचा जर त्यांनी तिथं उपयोग केला असता तर त्यांनी सांगितलं असतं जितक्या खराब चपला आहे तितक्या बदलून टाका, नवीन चपला तिथे आणून ठेवा, त्याच साईजच्या, त्याच कंपनीच्या, त्याच रंगाच्या. पण त्यांनी तसं केलं नाही. आपण आपल्या आराधनाच्या समोर बसलेला असताना आपण आपल्या शक्तीचा उपयोग करून चालत नाही. लक्ष्मीने शक्तीचा उपयोग केला, पण 2 कमलपुष्प कमी पडतायत आणि आपलं अर्चन खंडन झालं तर तपश्चर्येमध्ये भंग होईल. काय केलं पाहिजे? लक्ष्मींना युक्ती झाली, मनात विचार आला की भगवान विष्णू आपल्या पयोधरांना अर्ध कमलपुष्पाची उपमा देतात. आता आपल्याकडे जर काहीच अर्पण करायला नाहीये तर आपले पयोधर आपण भगवान शंकरांना अर्पण केले पाहिजे. त्यांनी आपले दोन्ही पयोधर घेतले आणि त्या 2 कमलपुष्पांच्या ऐवजी देवाला अर्पण केले. कमलपुष्पाच्या ऐवजी पयोधर रूपी कमलपुष्प अर्पण केल्यावर भगवान शंकर देवी पार्वतीसह तिथे प्रसन्न झाले. शंकर भगवान प्रगट होताच त्या ठिकाणचं त्यांच्या लक्ष्मीचं जे रूप आहे ते तर पूर्ववत झालंच झालं, पण त्या पयोधराने
त्या पयोधराने अमृताचं सिंचन देवाने जिथं केलं तिथून बिल्व वृक्ष प्रकट झाला. बिल्व वृक्ष कसा प्रकट झाला म्हणून बिल्व वृक्षाला श्रीद्रुम किंवा श्रीफळ असं नाव. श्रीफळ म्हणजे नारळ असा इथं अर्थ होत नाही. श्रीफळ म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचं फळ म्हणजे काय तर त्या बेलाला श्रीफळ असं म्हटले. श्रीद्रुम, द्रुम म्हणजे देवीचे पयोधर आणि श्री म्हणजे देवी. तिच्या पयोधरातून आणि जिच्यातून जी बेलवत प्रवृक्ष म्हणजेच देवीचं स्वरूप आहे. लक्ष्म्या स्तनतु उत्पन्नम महादेवस्य च प्रियम असं सांगितलेलं बिल्वदलाष्टकामध्ये. लक्ष्म्या स्तनतु उत्पन्नम हे आदित्यवर्णो तपसो धियातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसा गंधमायांतरायाष्टबाह्या अलक्ष्मीः. बाह्या अलक्ष्मीः, आमच्या घरी जी काही अलक्ष्मी असेल ती बाहेर जावी आणि जी लक्ष्मी आमच्या घरात नसेल तिचा वास आमच्या घरात व्हावा. वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः, इथं माझा मुद्दा आहे. बिल्व वृक्ष म्हणजे काय तर लक्ष्मीच्या रूपातून प्रकट झालेलं वृक्ष म्हणजे बिल्व वृक्ष. भगवान शंकराने देवीला वर दिला. चालू होईल तेव्हा चालू करा, आता राहू द्या बाकीचं. आता ते बंद झालेलं आहे. वायफळ्या तुपात त्याचं मिश्रण केलं आणि त्याच्या जर आहुती श्रावण महिन्यात देऊन भगवान शंकराचं हवन केलं, मृत्युंजय मंत्राचं हवन केलं तर त्याच्याने एक विशेष फलप्राप्ती होते. हा बिल्व वृक्षाचा महिमा आहे. देवाची पूजा करण्यासाठीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. ते परमार्थिक दृष्टीने पूजा कुठल्या स्थानावर येते याचा एक सुभाषित आहे. मला त्या स्थानाचं महात्म्य तुम्हाला सांगायचं नाहीये, मला त्या पूजेचं महात्म्य तुम्हाला सांगायचं आहे. उत्तमा सहजावस्था, मध्यमा धमादशा, अधमा देवपूजाश्चम, तीर्थयात्रा धमाधमा. उत्तमा सहजावस्था. सहजावस्था म्हणजे काय? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्यांगा. हे सहज अवस्था आहे. काय खातो आम्ही कासया. आणि ते महात्मा त्यांची दिनचर्या अशी सांगितली जायची त्या महात्म्यांची की ते रोज सकाळी 3ला उठायचे. मी सहजा अवस्थेबद्दल बोलतोय. ते रोज सकाळी 3ला उठायचे. 3ला उठल्याबरोबर ते काय करायचे महाराज तर खिचडी पकवायला ठेवायचे. महात्मा होते. ते खिचडी पकवायला ठेवली म्हणजे खिचडी खाली काही काष्ट घातली, ते तांदूळ घातले, फोडणी दिली, ते भांडं ठेवलं, त्याच्यावर झाकण ठेवलं की बरोबर ते त्या वेळेमध्ये शरयूमध्ये स्नानाला जायचे. आणि त्यांची वेळ अशी ठरलेली होती की ते स्नानावून येऊस तर खिचडी पकलेली असायची. म्हणजे 3 वाजता उठल्याबरोबर हस्तपाद प्रक्षालन केलं, मुखमार्जन केलं, खिचडी पकवायला ठेवायची. खिचडी पकवायला ठेवल्यानंतर स्नानाला जायचं. स्नानावून येऊस तर ती खिचडी पकत होती म्हणजे शिजत होती. शिजवलेली खिचडी आलं की पहिले काय करायचं, तिलक धारण करायचं, ऊर्ध्वपुंड्र लावायचं, डोक्याला भस्म लावायचं, जे काय लावायचं. आणि ते तिलक धारण झाल्यानंतर पहिले त्या खिचडीचा देवाला नैवेद्य दाखवायचा, भोग लावायचा. तर जाताना पुन्हा खिचडी लावून जायचे. येऊस तर पुन्हा खिचडी शिजत होती. आल्यावर पुन्हा खिचडी खायची. दुपारी माध्यान्हाचं स्नान करायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि ती खिचडी खायची आणि आराम करायचा, झोपायचं. संध्याकाळी पुन्हा काय करायचं, खिचडी लावायची, चांगल्या तुपातली खिचडी. पुन्हा स्नानाला जायचं, शरीराला संध्याकाळचं स्नान करायचं. स्नान करून देवाचं दर्शन घ्यायचं, हनुमानगडीचं दर्शन घ्यायचं, शरयूचं दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा करायची आणि रामाचं स्तोत्र म्हणत म्हणत घरी यायचं. येऊस तर रात्र झालेली असते. रात्री पुन्हा देवाला भोग दाखवायचा, खिचडी खायची आणि झोपायचं. एवढीच साधनं होती महाराज. रामरायांनी त्यांना दर्शन दिल्याचे आज दाखले अयोध्येतले माणसं सांगतात. काय केलं? सकाळी 4ला उठणं, विष्णू सहस्रनाम, तुलसीदासांचं रामायण, वाल्मिकीजींचं रामायण. काही नाही. उत्तमा सहजावस्था ते त्या अवस्थेच्या पलीकडे गेलेले असतात. मध्यमा धमादशा,
अधमा दशा काय सांगितलेली आहे? उत्तमा सहजावस्था, मध्यमा धमा दशा, अधमा देवपूजाष्टम. इथं देवपूजेचा क्रम मला सांगायचा आहे की देवपूजा ही अधमा अवस्थेत सांगितलेली आहे. याचा क्रम सरळ लावण्याच्या ऐवजी उलटा लावायचा. तीर्थयात्रा धमा धमा. आधी तीर्थयात्रा करायची, तीर्थयात्रा करून चित्त स्थिर झाल्यावर देवाची पूजा करायची, देवाची पूजा केल्यानंतर योग याग साधना करायची आणि साधना केल्यानंतर सहजावस्थेला पोहोचायचं. असा याचा उलटा क्रम लावता येतो. ते देवाची पूजा करत असताना फार बारकाईने पूजा करावी लागते, फार बारकाईने पूजा करावी लागते. आपली धर्मशास्त्र फार बारकाईने सांगतं. त्या देवपूजेचे अनेक प्रकार जरी असले तरी 2 प्रकार मुख्यत्वे करून आहेत. पहिला प्रकार येतो तो मानसपूजेचा आणि दुसरा प्रकार येतो जो आपण नित्य देवाची पूजा करतो, अर्चन प्रकार किंवा देवाची पूजा अर्चन करतो तो प्रकार. मानसपूजेमध्ये तुम्ही इथं आहात. आत्मात्वं गिरिजामते सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधी स्थिती. ही मानसपूजा आहे. पूजा ते विषयोपभोग. आम्ही जे काही विषयोपभोग घेऊ ती तुझी पूजा आहे. आम्ही जेवढं काही झोपू ती तुझी काय आहे? निद्रा समाधी स्थिती. आम्ही समाधी अवस्थेत आहे. आत्ताही बरेच जण समाधी अवस्थेत गेलेले असतात, जातात पुन्हा येतात, जातात पुन्हा येतात. संचार पदयो प्रदक्षिण विधी. आम्ही जिथेही चालू ती तुझी प्रदक्षिणा आहे. स्तोत्र आणि सर्वागिर. आम्ही जेही बोलू ते तुझं स्तोत्र आहे. आणि यद्यत कर्म करू मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. मी जेही कर्म करल ती शंकराची ही तुझी आराधनाच आहे. ही मानसपूजा झाली. पण प्रत्येकाला ही मानसपूजा तितक्या पटीने करता येत नाही. म्हणजे तुम्ही जर इथं देऊळगाव बसलेले आहात आणि तुम्ही जर विचार केला मानसपूजेने मला आत्ता पंढरीची वारी करायची आहे तर तुमची वारी सफल होऊ शकते. पण ती मानसपूजा करत असताना मनाची एकाग्रता झाली पाहिजे. तुम्ही मनामध्ये ध्यानधारणा केली, ठरवलं मला पंढरपूरला जायचं आहे, पोहोचले. किती वेळ लागतो? मनस्तु मक्षिका चंचलम मी मनः कृष्ण प्रमाथी बलमदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वाऱ्याची उपमा दिलेली आहे. वाऱ्यापेक्षा चंचल आहे मन. मनस्तु मक्षिका एव असं म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी. तुम्ही जर विचार केला की मी पंढरपूरला आलेलो आहे, पोहोचले पंढरपूरला, आता पंढरपूरला पोहोचलो, काय केलं काय नाही म्हणे, चंद्रभागेच्या तीरावर गेले, कपडे बाजूला काढून ठेवले, चंद्रभागेचं पादप्रक्षालन केलं, चंद्रभागेला वंदन करून चंद्रभागेत डुबकी मारली, झाली सुरू पंढरपूरची वारी तुमची. पण ती वारी करत असताना ती वारी पूर्ण होते. पण कधी पूर्ण होते? तुमचं मन बाजूला भटकलं नाही पाहिजे. म्हणजे पंढरपूरला गेलेलं आहे आणि पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान केलं आणि घरातलं चार्जर कुठे आहे तिथंच वरच्या खाण्यात ठेवलेलं आहे, गेली वारी. तसं नाही चालत. एवढं सोडा. त्या हातावर विंचू आल्याची एका ऋषींची कथा आहे. आता विंचू आला आणि त्या ऋषींना तो चावला. त्या ऋषींनी तो घेतला आणि बाजूला ठेवला. असं 4-5 वेळेस झालं. ते शिष्य काही असतात की ते फार प्रश्न विचारतात. गुरुजी असं का बरं, गुरुजी तसं का बरं, गुरुजी असं का, गुरुजी तसं का. ते शिष्याने प्रश्न विचारला म्हणजे गुरुजी 5 वेळेस विंचू तुमच्या हातावर आला आणि तुम्ही त्याला बाजूला फेकताय. आमच्या शाळेत असे फार विंचू किंवा खेकडे निघतात, आम्ही मारतो रोज. तर कोणाला मुलाला चावला तर काय करायचं? त्या गुरुजींनी त्याला दिलेलं उत्तर फार चांगलं आहे. त्या ऋषींनी त्याला उत्तर दिलं की विंचवाचा धर्म जर सोडत नाही आहे, प्राणी असून तर मी माणूस असून माझा धर्म का सोडू? मी माणूस आहे आणि माझा धर्म दयेचा धर्म आहे, माझा धर्म शांतीचा धर्म आहे. मी साधू असल्यामुळे माझा दयाभाव, माझं साधुत्व, माझ्या सगळ्यांची रक्षा करणं. काय दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, जे का रंजले गांजले, हाही रंजला गांजल्यांमधला एक असला म्हणून मी त्याला घ्यायचो आणि बाजूला ठेवायचो. तो जर त्याचा धर्म सोडत नाही तर मी माझा धर्म सोडला नाही पाहिजे. एवढी मनाची एकाग्रता असली पाहिजे माझा विषय, तर पंढरपूरची वारी होती. पण मानसपूजा प्रत्येकाला करणं शक्य नाही. त्यामुळे मग पूजा अर्चन करायची, प्रत्यक्ष देवाची पूजा करायची. सगुण उपासन आणि निर्गुण उपासना या 2 उपासना सांगितल्या. सगुणाची म्हणजे काय? समोर देवाची समाधी आहे, पांडुरंगाची मूर्ती आहे, पांडुरंगाला तामणात घ्यायचं, पांडुरंगाचं अर्चन करायचं आणि पांडुरंगाची पूजा करायची. मुळात पूजा ही प्रतिमेची होत नसते. तुम्हाला पुढे जाऊन सांगू का? पूजा ही प्रतिमेची होत नाही, पूजा प्रतिमेयाची होत असते. किती लोकांना कळलं मला माहीत नाही. आपण सुपारी घेतो, सुपारी. सत्यनारायण तर प्रत्येकाने केलेला असतो. बाकीच्या पूजा जरी माहीत नसल्या तरी सत्यनारायण तर करतो. सत्यनारायणाच्या वेळेस एक सुपारी घेतली जाते आणि तिला 4 अक्षतेचे दाणे टाकून तिची तिथं प्रतिष्ठापना केली जाते.
माझा प्रश्न आहे, पूजा सुपारीची असते का सुपारीवर गणपतीच्या प्रतिमेयाची असते? पूजा सुपारीची नसते ना. सुपारीला काय नंतर कातरून खावं लागते ती सुपारी. मग गणपतीला कातरून खाता का तुम्ही? आहे तीच सुपारी आहे की जी पूजेत होती. तेव्हा तिच्या ठिकाणी तुम्ही गणपतीच्या प्रतिमेयाची पूजा केली होती. गणपतीला आवाहन केलं होतं. आवाहनार्थे अक्षताम, आसनार्थे अक्षताम, आणि मग पादयुः पाद्यम हस्तयुः अर्घ्य, पुढे 16 उपचार सुरू होतात. आपण जर पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करतोय तर आपण असलेल्या मूर्तीची पूजा करत नाही. त्या मूर्तीत असणाऱ्या आपल्या आराधन पांडुरंगाची पूजा आपण करतोय. नाही तर मग मूर्ती पांडुरंगाची आणि गणपतीची काय वेगळं आहे? सोन जरी वेगळी असली, दगड एकच आहे, बरं रंगही एकच आहे. काही ठिकाणी काळी गणपतीची मूर्ती आहे, किंवा आता आपल्या इथे मारुती रायाची भगवान गणेशाची मूर्ती आहे, दोन्ही केशरी आहेत. याच्याऐवजी इथं अथर्व शीर्ष म्हणा आणि तिथं तुम्ही जाऊन हनुमान चालीसा म्हणा, चालत नाही. दोन्ही मूर्त्याच आहे ना. कारण काय? इथं प्रतिमेय मारुती आहे आणि बाहेर प्रतिमेय गणेश आहे. तसं पूजा ही प्रतिमेची होत नसते, प्रतिमेयाची होत असते. आयडियल वर्शिपर्स असं स्वामी विवेकानंदांनी सगुणोपासकांना वापरलेलं वाक्य आहे. माझं जर चुकत नसेल तर तो राजा राजशेखर होता, आणि त्या राजा राजशेखराने स्वामी त्याला काहीतरी त्याच्यावर बौद्ध मताचा एक पगडा ज्याला म्हणून आपण तो पडला, आणि त्यांनी स्वामीजींना सांगितलं की तुम्ही मूर्तीपूजक आहात म्हणे, आणि तुम्ही मूर्तीची पूजा करता. मूर्तीची पूजा केली नाही पाहिजे. 10 दिवस गणपतीची पूजा करता आणि 10व्या दिवशी त्या गणपतीला तुम्ही काय करता म्हणे? नदीत टाकून देता, विहिरीत टाकता. स्वामी विवेकानंदांनी त्याचं फार चांगलं उत्तर दिलं. स्वामी विवेकानंद त्याच्या दरबारात गेले आणि त्याच्या दरबारात अशी मोठी एक प्रतिमा लावलेली होती. पूजा प्रतिमेची नसून प्रतिमेयाची असते. ती मोठी प्रतिमा लावलेली होती. स्वामी विवेकानंदांनी सेनापतीला सांगितलं की जा आणि ती प्रतिमा काढून आणा. साधू सत्पुरुष आहे. स्वामी विवेकानंदांचं नाव संपूर्ण भारतात तेव्हा उदयास येत होतं. सेनापतीला वाटलं नाही कसं म्हणावं. बरं, तेव्हा संन्याशांच्या महाराजांचं ऐकण्याची पद्धत होती राजकारण्यांमध्ये. आता राजकारणी यांचं ऐकतात का हे राजकारण्यांचं ऐकतात? उलटं झालेलं आहे. तेव्हा ऐकत होते. त्या सेनापतीला वाटलं, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, म्हटलं आणली पाहिजे मूर्ती, प्रतिमा खाली ठेवा म्हणे. तर म्हणे अहो ठेवू नका. त्यांनी हळूच येऊन सांगितलं, राजेसाहेबांच्या पितामह म्हणजे आजोबांची ती प्रतिमा आहे. त्यांनी सांगितलं तरी ठेवा. राजालाही लक्षात नाही आलं नेमकं काय होतंय. ती प्रतिमा अशी खाली ठेवायला लावली. सगळं सभागृह चुप्प झालं, हादरलं की आता काय होतंय नेमकं. कारण प्रतिमेला बोट दाखवायची कोणाची ताकद नाही आणि ती प्रतिमा खाली ठेवलेली आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी सेनापतीला सांगितलं आता त्याच्यावर थुंका. तर म्हणे मी नाही थुंकू शकत. त्यामुळे सांगितलं का बरं नाही थुंकू शकत? साधी फ्रेम आहे म्हणे ती. नाही म्हणे ती फ्रेम नाही आहे. अहो म्हणे फ्रेमच ना, त्याच्यात एक कागद प्रिंट करून टाकलेला आहे. साधी फ्रेम आहे, त्याच्यावर काच आहे, बाजूने चांगली महिरप आहे, त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे, त्याच्यात कुठं काय? नाही म्हणे ती फ्रेम नाही आहे. म्हणे मग काय? ती आमच्या राजेसाहेबांच्या आजोबाची प्रतिमा आहे. त्यांनी सांगितलं ती प्रतिमा नाही आहे, ती नुसता फोटो येतो. स्वामी विवेकानंदांनी तेव्हा पटवून दिलं की ही नुसती फ्रेम असून सुद्धा तुम्हाला याच्यात तुमचे आजोबा दिसत आहेत. मग आम्हाला तिथं जर आमचा पांडुरंग दिसतोय तर त्याच्यात तुम्हाला नाकारायची काय गरज? माझा दृष्टांत संपला. आपण पूजा प्रतिमेची करत नसतो, प्रतिमेयाची करत असतो. एखादा फोटो जर आपल्या वडिलांचा आपल्या इथे तर तो फोटो जर आपण लावला त्याला आपण हार घालतो. फोटोला हार घालतो का वडिलांना हार घालतो? कोणाला हार घालतो आपण? वडिलांना का फोटोला? पहिलं सामान्य उत्तर येतं फोटोला. पण मग त्याच्याऐवजी एखाद्या हिरोचा फोटो आणून लावा आणि त्याला हार घाला, नाही घालता येत. कारण काय? त्याच्या प्रतिमेय वडिलांचं आहे. म्हणून पूजा जी होती ती प्रतिमेयाची होत असते. तशी शंकराची पूजा करायची, ती कशी करायची तर ती अनेक मार्गाने करायला सांगितलेली. त्याच्यामध्ये भगवान विष्णूंना जेव्हा शंकराची पूजा करायची होती, रामपूजी सदाशिव, संतांच्या प्रत्येक चरणाला, मी म्हणेन प्रत्येक शब्दाला, किंबहुना प्रत्येक अक्षराला, आणि परवा महाराजांचा आमचा विषय झाला प्रत्येक अक्षराला नाही, प्रत्येक अनुस्वाराला सुद्धा धर्मशास्त्राचा आधार आहे. का जे विषय 5 आहे ती त्याच्यातला जो कावरचा अनुस्वार आहे ना, त्या अनुस्वाराला सुद्धा धर्मशास्त्राचा आधार आहे. ते म्हणताना का जे विषयच म्हणावं लागतं, पण त्याला आधार धर्मशास्त्राचा आहे. कारण तो शब्द प्रश्नार्थक आहे. का तर त्याच्यावर अनुस्वार दिला जातो. तर तसं देवाची पूजा केली पाहिजे. देवाच्या पूजेला प्रत्येक गोष्टीला आधार आहे.
कोणती पूजा केली पाहिजे तर एक पूजेचा प्रकार येतो तो सगुणोपासनाची पूजा, आणि दुसऱ्या पूजेचा प्रकार येतो ती आपण जी देवाची पूजा करतो म्हणजे मानस पूजा एक, आणि आपण जी सगुणाची पूजा करतो ती, त्या पूजेमध्ये फार बारकावे सांगितलेले आहेत. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम. कशाचं आसन असलं पाहिजे, कोणत्या दिशेला तोंड केलं पाहिजे. संध्येच्या वेळेस तुम्ही पहा, सकाळच्या संध्येला कुणीकडे तोंड करायचं आहे, संध्याकाळच्या संध्येला कुणीकडे करायचं आहे, आचमनात पाणी किती घ्यायचं आहे. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य, आधी ती जागा तशी असली पाहिजे. बसस्टँडवर बसायचं आणि भजन करत बसायचं चालत नाही, ती जागा तशी असली पाहिजे. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम. भगवान ज्ञानेश्वर महाराज या श्लोकावर चिंतन करत असताना आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्या स्थळाचं वर्णन करताना असं सांगतात की तिथं संतांचं अधिष्ठान असलं पाहिजे, तिथं देवाचं अधिष्ठान असलं पाहिजे, तिथं पवित्र गंगेचा नदीचा प्रवाह असला पाहिजे, तिथं जुनी वृक्ष असली पाहिजे. अशा ठिकाणी जर तुम्ही चांगलं आसन घातलं, चांगली मांडी घातली, कोणती मांडी घालून कोणती देवाची मुद्रा करावी हे सुद्धा शास्त्र आहे. शास्त्र फार बारीक सांगतं. या क्लिष्ट पूजेत पडायचं नाही म्हणून पुढच्या पूजेत जायचं आहे. कोणती पूजा, ती बिल्वदलाची पूजा पुढची आहे, पण पहिली ही पूजा सांगावं लागेल. आणि या पूजेचं इतकं अवघड आहे की वाटती तेवढी कोणची पूजा नसते. प्रत्येक पूजेला फार बारकावे सांगितले. आपल्या वैदिक धर्मशास्त्रामध्ये जे काही विधी आहेत त्या प्रत्येक विधीला एक शास्त्र आहे. सकाळी उठले प्रातस्मरण आहे, संध्या आहे, संध्या झाल्यावर अध्यायन आहे, अध्यायन झाल्यावर वैश्वदेव आहे, वैश्वदेव झाल्यावर गृहग्रास आहे. वैश्वदेव नावाचा जो विधी आहे त्या वैश्वदेवात काही आहुत्या द्यायला सांगितल्या. मग तर्पण नावाचा विधी आहे, गोग्रास नावाचा विधी आहे. त्याला वैश्वदेवाला असं सांगतं पंचसुना दोष परिहारार्थम सायं प्रात वैश्वदेवाहम करिष्ये. त्या पंचसुना कोणत्या सांगितलेल्या आहेत? खंडिनी, पेशिनी, चुल्ली, उदकुंभी, मार्जिनी. या 5 सुना सांगितलेल्या आहेत. तर ज्यांचा वैश्वदेव पाठ आहे त्यांच्या हे लक्षात येईल, आणि ज्यांचा नाही आहे त्यांनी लक्षात ठेवायचं. उगाच करायचा म्हणून 10 मिनिटात वैश्वदेव उरकायचा नाही. त्या वैश्वदेवाची एक प्रक्रिया आहे. त्या 5 सुना कोणत्या सांगितल्या? सुना म्हणजे एक जणाने सांगितलं म्हणे महाराज मला वैश्वदेव करायचा अधिकार नाही. म्हटलं का बरं? तर म्हणे माझं लग्न झालं नाही, मला एकही सून नाही आहे. 5 सुना असतील त्यांनीच वैश्वदेव करायचा असं नाही आहे. त्या 5 सुना, पंचसुना म्हणजे सुना म्हणजे दोष. ते खंडिनी, पेशिनी, उदकुंभी, चुल्ली, मार्जिनी या कोणत्या सुना आहेत? खंडिनी म्हणजे काय तर कांडताना जे काही दोष येतात ते. उदकुंभीचं अन्न शिजवताना जे काही त्याच्यात कीटक मरतात, जे काही दोष लागतात ते. चुल्ली म्हणजे काय? चूल सारवताना, ते सारवत असताना एखादी माशी आली, त्या शेणात काहीतरी एखादा किडा चिटकून आला, तो किडा आपल्याकडून रगडल्या गेला. मार्जनी, सकाळी सडा संमार्जन आपण केलं, सडा टाकता टाकता एखादी छोटी मुंगी होती, तिच्या अंगावर जोरात पाणी पडलं, ती मुंगी गेली. हा दोष कोणाला लागला? आपल्याला लागला. पूर्वीच्या सारवत होत्या, आता सारवत नाही, आता गॅस ओटा धुतात, तोही आठवड्यातून एकदा. ते फरशी असते, जास्त पाणी नसतं. ते करत असताना जर काही दोष लागला तर हे 5 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. तसं धर्मशास्त्रामध्ये जे काही आपण विधी करतो ग्रहशांतीपासून, सहज आठवलं म्हणून सांगतो, संक्षिप्तात एका वाक्यात सांगतो. कुशकंडिका नावाचा जो विधी आहे त्या कुशकंडिकेच्या विधीमध्ये अर्ध्याच्या वर सगळे हे दोषारोपणासाठी विधी आहेत. की घर नांगरताना ते सुवर्णरेखा आखतात ना कुशकंडिकेमध्ये, मग त्याच्यावर पंचगव्य शिंपडतात. घर नांगरताना झालं काही, घराचं रंगरंगोटी करताना काही दोष झाले, घर बांधकाम करताना काही दोष झाले, फरशी बसवताना काही दोष झाले. या सगळ्या दोषाच्या निरसनार्थ हे विधी केले जातात. आणि हे विधी करत असताना तितक्याच बारकाईने यजमानांनी सुद्धा केले पाहिजे आणि तितक्याच बारकाईने गुरुजींनी सुद्धा केले पाहिजे. 3 वास्तुशांती आहेत म्हणून 1.5 तासात एक उरकायची असं काम करून उपयोग नाही. ज्या पूजेला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात ती पूजा केली पाहिजे. नाही तर धर्मशास्त्र असं सांगतं मंत्रो हिनस्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो नतमर्थमाह नचमर्थमाह सवाग्व्रजो यजमानम हिनस्ती अथेंद्र शत्रुस्वरतो पराधात. ज्ञानोबरायांची एक ओवी याला लागू होते. नहुष स्वर्गाधिपती झाला तो परिराहटी भांबावला, तो भुजंगत्व पावला ओळगोणी. एक गोष्ट जर तुम्ही तशी करायच्या ऐवजी चुकीची केली तर परिणाम पूर्ण वेगळा होतो. मंत्रो हिनस्वरतो वर्णतो वा, मंत्रहीन एखादी क्रिया केली, स्वरतो वर्णतो वा त्याचा उच्चार चुकीचा केला, सकाळीच आपला विषय झाला. एक मंत्रातला एक अक्षर किंवा एक स्वर जरी तुमचा चुकला तरी त्याचं नुकसान तुम्हाला आणि तुमच्या यजमानांना दोघांनाही होत असतं. त्याच्यामुळे बारकावीने फार विधी केले पाहिजे.
ही पूजा फार क्लिष्ट आहे, जी आपण रोज पूजा करतो याच्यात फार नियम सांगितलेले आहेत. पण ही पूजा जर सामान्य माणसाला जमत नसेल तर त्यांनी काय करायचं, त्यांनी भावाची पूजा करायची. भावाची पूजा कोणती आहे? देवाने स्वतः सांगितलं, पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपरुत मश्नामि प्रयतात्मनः. काहीतरी अर्पण करून देवाची पूजा करायची. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ. भगवान स्वतः सांगतात. देवाने सांगितलं, अहो पत्र एखादं फूल देवाला वाहा, पैगा भक्तीचे नावे, फळ एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे मुखीची घाली. एखादं पत्र तुम्हाला द्यायचंय, ते साजूक ये न हो सुकले भलं तेसे. पहिले फळ द्या, फळ नसल तर फुलं द्या. देवाने सांगितलं ते फुले ते साजूकही न हो सुकले, ते जर सुकलेलं असेल तरी ते मला द्या. त्याच्याही पुढे देवाने सांगितलं असेल, तुम्हाला फुल नसेल भेटत, पान द्या. माझा मुद्दा पानाजवळ आहे, बिल्व पत्राची आपला विषय चालू आहे. देवाने त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, तुम्हाला पान जरी देता येत नसेल तरी पाण्याचं तर वावडं तुम्हाला झालं नसेल ना, म्हणजे पहिले फळ वाहा, फळ नाही सापडलं पान फूल वाहा, फूल नाही सापडलं पान वाहा, पत्रम पुष्पम फलम. आणि मग हे काहीच नाही सापडलं तोयम, काहीच जर नाही सापडलं. ज्ञानोबारांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. वेळेच्या अभावी मी सगळं इथे विस्तृत मांडत नाही. पुढच्या 7-8 ओव्यांवर ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. पैगा भक्तीचेनी नावे. पण ते भक्तीचेनी नावे इथं मुद्दा माझा आहे. भक्तीच्या नावाखाली जर तुम्ही हे करत गेले तर होईल, नाही तर उष्टी बोरं रामाने खाल्ली नसती. 80 वर्ष वाट पाहिली, 80-85 वर्ष वाट पाहिल्यानंतर शबरीच्या आश्रमात जेव्हा देव आले आणि देवाने काय नैवेद्य दिला? उष्टी बोरं. बरं ती बोरं उष्टी का होती? याचं शास्त्र असं सांगतं की रामराय आपल्याकडे येणार आहेत, त्यांना आपल्याला बोरं द्यायचे आहेत. इतकी वर्षांची तपश्चर्या, इतकी वर्षांची प्रतीक्षा केल्यानंतर आज रामराय माझ्या दारामध्ये येत आहेत आणि त्यांना दिलेल्या 4 बोरांपैकी एक बोर जर त्यांना कडू लागलं तर ते कडू नाही लागलं पाहिजे, म्हणून तिने प्रत्येक बोर चाखून पाहिलं. थोडंसं वरचं खायचं, गोड आहे ठेवा बाजूला, गोड आहे ठेवा बाजूला. आणि मग रामराय आल्यावर रामाने तिच्याकडून आवडीने ते सगळी फळं खाल्ली. त्याचं पुढं अशी कथा आलेली आहे, ती कथा बऱ्याच लोकांना माहीत नाही. मंद्राद्री सारिखा द्रोण क्रोधे उत्पातीला वळे, हे आपण वाचतो रोज. तो मंद्राद्री सारिखा द्रोण, तो द्रोण जो सांगितलेला आहे ना त्याच्यामधला, रामाने जी बोरं खाल्ली होती, लक्ष्मण हसला की देवा उष्टी बोरं एवढ्या आवडीने काय खायची म्हणे. रामाने सांगितलं, अरे म्हणे ती माझ्यासाठी चाखून तिने ठेवलेली आहे. ते उष्ट आहे का? उष्ट पाणी सुद्धा दुसऱ्याचं प्यायचं नाही. इथं देवानी उष्ट खाल्लं, पण ते पैगा भक्तीचेनी नावे, इथं तो सगळा मुद्दा येतो. हे भजावया मीस केवळ, येर पत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ, हे फक्त मला भजण्यासाठी आहे. तर रामाने काय केलं, ते सगळं खाल्लं आणि तो द्रोण तशाचा तसा फेकला. असं एक रामायणात कथा आलेली आहे. आणि तो द्रोण फेकल्यानंतर त्यातल्या ज्या बिया आहेत, त्या बियातून जी वनस्पती उत्पन्न झाली, ती वनस्पती मंद्राद्री सारिखा द्रोणो क्रोधे उत्पातीला बळे. द्रोणागिरी जो उचलून आणला ना कोणी, मारुतीरायांनी, त्याला द्रोणागिरी नाव काय? तो द्रोणाच्या आकाराचा होता. आणि तो द्रोण कोणता होता? तर ते खाल्लेल्या बोरांच्या त्या बिया होत्या. जो लक्ष्मण तेव्हा स्मित हास्य करून हसला होता, त्याच लक्ष्मणाला संजीवनी जी वनस्पती लागली ती त्या बोराच्या आठवडीतून जन्माला आलेली होती. एवढं सामर्थ्य कोणाचं आहे? शबरीच्या बोरांचं आहे. बारकावे फार लक्षात आले पाहिजे. फार बारकावे अध्यात्मात सांगितले. आणि जितकं तुम्ही अध्यात्मातले बारकावे लक्षात घ्याल तेवढं अध्यात्म आपल्याला जास्त सोपं कळत जातं. माझा मुद्दा चालू होता, देवाला उष्ट चालत नाही. उष्ट पाणी नाही प्यायचं. तुम्ही गुरुजी तुम्ही रोज सांगता की जेवताना सुद्धा टेकून बसायचं नाही, एकमेकांना चिटकून बसायचं नाही. काय होतं? तर अन्न उष्ट होतं. वाढताना तो चमचा समोरच्याचा ताटाला लागू द्यायचा नाही. इथं तर देवाने बोरं खाल्ली, पैगा भक्तीचे नी नावे. जेव्हा तुम्ही मनातून तितकं द्याल तेव्हा उष्टने काही सुद्धा चालतं. गवळीयाची ताकपिरे कोणती? देवाने काल्याच्या प्रसंगात असं सांगितलेलं आहे की तो एकमेकांच्या मुखातला घास एकमेकांनी खाल्ला, देवाने खाल्ला. तर तिथं भक्तीचेनी नावे हा एक विषय येतो. तर देवाचे अर्चन केलं पाहिजे. तू पूजा अर्चा करत असताना पत्र पुष्प फळ तोय काही जर तुमच्याकडे नसेल, देवाने सांगितलं काहीच मिळत नाही ना, मग एक काम करा, पाणी तरी किमान घाला. म्हणून सोमवारी शंकरावर पाणी घालायचं.
काही लोक नाही का, आमचं व्रत आहे म्हणे, काय व्रत आहे, पाणी घालायचं. ते पाणी घालायचं व्रत नाही, किमान पाणी तरी घाला असा विषय येतो. काही नसल तर पाणी घाला असं सांगितलेलं, म्हणून कळशा कळशा घेऊन जायचं आणि पाणी घालायचं असं नाही सांगितलेलं. फळं नाही आहे ना मग फुलं वाहा, फुलं नाही आहे ना पत्र वाहा, पत्र नाही आहे ना मग पाणी वाहा. त्या शिवरात्री महात्म्यामध्ये आपल्या भजनी मालिकेत ही सगळी भजनी मालिका पाठ करा, ते भविष्यामध्ये फार कामी येते. 42-43 अभंगांची शिवरात्री महात्म्य आहे. आणि त्या शिवरात्री महात्म्यात एक कथा अशी आलेली आहे, 2-3 कथा आलेल्या आहेत, त्याच्यातली एकच सांगतो. मला वाटतं ही शिवलीलामृतामध्ये सुद्धा कथा आलेली आहे, मी कथा नाही सांगत, संक्षिप्त स्वरूपात सांगतो. एक माकड होतं, ते जर्जर झालेलं होतं, फार जर्जर झालेलं होतं. मागच्या जन्मीचं त्याचं सगळं पाप आलेलं होतं, त्यामुळं माकडाच्या रूपात जन्म भेटला, वानराच्या रूपात जन्म भेटला. आणि ते वानर फार त्रस्त झालं होतं, त्याला सगळं कळत होतं, मागच्या जन्मी इतकी पापं केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती माझा आजी पळासे आली, याच्याबरोबर विरुद्ध तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. ते हे वाक्य प्रत्येकाला लागू होत नाही. वारकऱ्याचं काय माहिती का, प्रमाण धरलं की कोणालाही लावायचं. रामकृष्ण परमहंसांना जाता जाता काहीतरी फार मोठा आजार झाला होता, म्हणून काय तुका म्हणे पापी येती रोगाची रूपे, यांना ते लागू होत नाही. त्या सांदीपनी ऋषींना, धौम्य ऋषींना आजार झाला होता, आणि तो संदीपान नावाचा त्यांचा शिष्य होता. हे सांदीपनी जे नाव पडले हे संदीपानचं आहे. तो संदीपान नावाचा ऋषी होता. त्या धौम्य ऋषींना इतका आजार झाला की त्या धौम्य ऋषींच्या जवळसुद्धा यायला कोणी तयार होत नव्हतं. त्यांनी विचारलं, गुरुजींची सेवा कोण कोण करणार? मुलं पटकन हातवर करतात, मी करणार. आपण विचारलं ना, एखादी सतरंजी उचलायची, कोण उचलणार? सगळे पुढे येतात. पण त्या गुरुजींची अवस्था इतकी विचित्र झाली होती की त्यांच्या अंगातून पू निघत होता, दुर्गंध येत होता, जवळसुद्धा कोणी जात नव्हतं, माशा बसत होत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं शरीर जर्जर झालेलं आहे, पण मला याच जन्मात सगळे भोग भोगायचे आहेत, त्यामुळे कोणीतरी 1-2 वर्ष माझी सेवा करायला मला इथं लागेल. ती कथा आणि रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली कथा बऱ्यापैकी लागू होते. तर तेव्हा ह्या संदीपांनी सांगितलं, मी सेवा करेल. त्यांनी सगळी देवाची सेवा केली. त्यांनी इतकी सेवा केली की रात्री एकदा त्या झाडाला पाणी द्यायला म्हणून गेला, आणि तिथं बांध लवकर त्याला तो बांधता येत नव्हता, म्हणजे बांध लावायचा म्हणजे तिथं माती लावली की दुसरीकडे ते पाणी जातं. तर रात्रभर तो स्वतः तिथं आडवा झोपला आणि पाणी बाजूने वाहू दिलं. तिथून उठला नाही, कडकडला पण तिथून उठला नाही. ते धौम्य ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले. नंतर त्याला सांदीपनी ऋषी दिलं. ते भविष्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे गुरु झाले. सांदीपनींच्या आश्रमात श्रीकृष्ण जाऊन शिकले. कशाने प्राप्त झाली एवढी सिद्धी? देवाच्या सेवेने. माझा मुद्दा काय होता? देवाची सेवा केली पाहिजे, एकनिष्ठता असली पाहिजे, ती करत असताना तेवढी प्रगल्भता असली पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे. पत्रपुष्प, त्या वानराचं मी सांगत होतं, ते वानर इतकं जर्जर झालेलं होतं. आणि नेमकं काय झालं, त्या दिवशी शिवरात्र आली. ते ज्या झाडावर बसलेलं होतं ते बेलाचं झाड होतं. गंमत बघा तुम्ही फक्त, ते बेलाचं झाड होतं. बरं, शिवरात्रीत कधी पाऊस येत नाही, पण कधी कधी येतो, याची प्रचिती आम्हाला दरवर्षी आहे. कारण शिवरात्र म्हणजे चातकासारखी, जसं चातक चकोरा चंद्रामृताची वाट पाहत असतो, तशी आम्ही शिवरात्रीची वाट पाहतो. आपला नरहरीनाथ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव असतो आणि आपण त्याची वाट पाहतो. त्या शिवरात्रीत पाऊस येतो. तो वानर त्या नेमका तो दिवस शिवरात्रीचा होता. तो ज्या झाडावर बसला ते झाड बेलाचं होतं आणि वरून पाऊस आला. पावसाचा इतक्या जोरात वारं आलं. ते वारं आल्याने एक पान खाली पडणं आणि त्या पावसाचे थेंब पडणं आणि ते त्याच्या अंगाला लागून खाली पडणं, हे सोबत झालं. पहिले एक पान पडलं, नंतर त्याच्यावर पाणी पडलं. त्याने खाली वाकून पाहिलं तर खाली शंकराची पिंड होती. त्याच्या मनातला भाव इतका जागृत झाला की आपल्याकडून येणं केनं प्रकारे का होईना भगवान शंकराची पूजा घडली. आणि त्या पूजेचं फळ असं झालं की त्याच्या ठिकाणचे सगळे रोग गेले आणि तो मुक्त झाला. त्याने काय केलं होतं? केलं काहीच नव्हतं. अनायासे त्याच्या अंगाला चिटकून तो ज्या झाडावर बसलेला होता त्याचं पान खाली पडलं, पण ते पान बेलाचं होतं. इतकं बेलाचं पान शंकराला आवडतं. माझा मुद्दा, पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. यो मे भक्त्या प्रयच्छति हा शब्द महत्त्वाचा आहे. भक्ती असली तर देव काही करतो. देव जेव्हा आले तेव्हा पांडवांनी कौरवांनी सांगितलं आमच्या घरी जेवायला चला. देवाने सांगितलं नको, विदुर काका वाट पाहतात. आणि विदुरालाही माहीत नव्हतं हे आपल्या घरी जेवायला येणार आहे. देव आधी निर्णय घ्यायचे, नंतर त्याची अंमलबजावणी करायची. महाराजांचा भागवताचा चांगला अभ्यास आहे. महाराज बरोबर आहे ना, विदुर काकांना माहीत नव्हतं देव जेवायला जाणार आहे.
देवाने आधीच सांगून दिलं की मी विदुर काकाच्या घरी जाणार आहे, सगळी तयारी झाली. आता विदुर काकांना कळलं देव जेवायला येतात, काय करायचं, घरात काही नव्हतं, बाजरी होती, कण्या कर म्हणे. आणि मग देवाने त्या विदुराच्या कण्या फार प्रेमाने खाल्ल्या, म्हणून त्या विदुराच्या कण्या आणि सुदाम्याचे पोहे फार प्रसिद्ध आहेत. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, मंगलाचरणामध्ये अभंग आहे. उंचनीच्या काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्तिभर, दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. देव भावाचा भुकेला आहे, पण हा भाव कधी येतो? जो आपल्या अंगात असला तर तो भाव येतो. मला धर्मशास्त्र किती सूक्ष्म आहे हे सांगायचं आहे. धर्मशास्त्र इतकं सूक्ष्म आहे की ते तसंच्या तसं केलं पाहिजे. रघुवंशामध्ये कवी कालिदास राम आणि रघुवंशाचं, रघुकुळाचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा त्याच्या श्लोकात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे, यथा विधी हुताग्नी नाम. परमार्थिक जी क्रिया आहे, परमार्थिक जी पूजा आहे ती यथा विधी केली पाहिजे. आमचं काही नाही, आम्ही अशीच करतो, मग ती पूजा नका करू. मग पत्रम पुष्पम फलंतोयम हा स्वतंत्र विधी आहे, आणि मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा हा स्वतंत्र विषय. इथं कर्माची प्राधान्यता आहे आणि इथं भावनेची प्राधान्यता आहे. नाही तर कर्माची प्राधान्यता तिथं असते तर शबरी कोण आहे इथपासून सुरुवात झाली असती, बोरं किती शिळे आहेत इथपासून सुरुवात झाली असती. ते उष्टे हे तर फार लांबचं आहे, ते तोडले शबरीने म्हणून चालत नाही, काल तोडलेले आहेत म्हणून चालत नाही, पण तिथं कर्माची सूक्ष्मता नाही आहे. यथाविधी हुताग्नी नाम, प्रभू रामचंद्रांच्या रघुकुलाचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन करताना फार त्याचे श्लोक आहेत की ते राजे कसे होते, किती पराक्रमी होते, त्यांचा पराक्रम किती मोठा होता. रामचंद्रांच्या जीवनातला प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. चित्रकूट पर्वतावर असताना देवाला कळलं की दशरथ, आपले पिता श्री दशरथ राजांना स्वर्गवास झाला, दशरथ राजे वैकुंठाला गेले. ती वार्ता कळाली. भरतासह तिन्ही माता, वसिष्ठ ऋषी सगळे चित्रकूटावर आले. आणि आता दशरथाची उदक क्रिया सगळी प्रभू रामचंद्रांनी न्यायाने करावी. धर्मशास्त्र सांगतं की जो मोठा आहे त्यांनी ती करायची. भरत जरी मोठा होता तर अधिकाराने भगवान प्रभू रामचंद्र मोठे होते. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भाऊ. रामचंद्रांना तो अधिकार होता. रामचंद्रांना ते उदक क्रियेसाठी सगळेजण तिथं आले. भरताच्या माता कौसल्याच्या, आपलं माता कैकेयी आणि सगळ्या तिथं सोबत बसलेल्या होत्या. त्या सगळ्यांसमोर भगवान प्रभू रामचंद्रांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि यथा विधी हुता अग्नी नाम. यथा विधी हा माझा महत्त्वाचा शब्द आहे. यथा विधी कोणची गोष्ट केली पाहिजे. उगाच सूर्यप्रदक्षिणा करायची, असे हात करायचे चालत नाही. यथा विधी जे सांगितलेलं आहे तसं केलं पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्रांचा अधिकार इतका होता की पिंडदान करत असताना, तो पुढचा विषय, आधीचा एक विषय सांगतो, विधी करत असताना पिंड कशाचा द्यायचा, तर तो पिंड द्यायसाठी ते रामायणामध्ये एक श्लोक आलेला आहे, यदन्न पुरुषो भवती तदन्नास तस्य देवताः. जे अन्न आपण खातो तेच अन्न देवाला नैवेद्याला द्यायचं असं सांगितलेलं आहे. मग त्या न्यायाने शबरीने दाखवलेला नैवेद्य बरोबर का चुकीचा, तर तो बरोबर आहे. कारण यदन्ना पुरुषो भवती तदन्नास तस्य देवता. मी जर कंदमुळं खाऊन जगते तर माझ्या रामाला मी पुरणाच्या पोळीचं नैवेद्य करणार कुठून. आणि तो शास्त्राने सुद्धा निषिद्ध सांगितलं, यदन्ना पुरुषो भवती. जे अन्न तुम्ही खाता ते देवाला दाखवलं पाहिजे. आता उलट आहे, जे नातवाला आवडतं ते देवाला दाखवलं पाहिजे. तुम्ही बघा, तुम्हाला वाटत असेल महाराजांनी चुकीचं सांगितलं, आता नीट आठवा. जेव्हा घरात काहीतरी नैवेद्य करायचं आहे आणि तो नैवेद्य करत असताना आपल्या नातवाला किंवा आपल्या लेकीला काय आवडतं हे आपण पाहतो का पांडुरंगाला काय आवडतं ते आपण पाहतो. पांडुरंग खातोच कुठं, ही धारणाच नाही ना आमची. म्हणजे खातो ही धारणा जितकी बळकट नाही आहे त्याच्यापेक्षा 10 पट बळकटीने खात नाही हे माहिती आहे की नाही. मग काय करायचं, शिरा आवडतो मग शिरा करायचा. कोण खातं, ती मुलगीच खाती. तसं नाही चालत. यदन्ना पुरुषो भवती तदन्नास्तस्य देवता. त्याच्यात वर्णन असं आहे की रामरायांनी एका विशिष्ट झाडाची फळं, त्याच्यामध्ये बोरं आणि त्याच्यात अजून काहीतरी मिश्रित करून त्याचं पिंड भगवान दशरथांना दिलं. काही ठिकाणी वर्णन आहे की भाताची पिंड दिले. तर या न्यायाने जर विचार केला तर ती फळाची जी पिंड आहे तीच दिली पाहिजे. कारण जे रामप्रभू 14 वर्ष वनवासात खात आहेत त्याचाच नैवेद्य दाखवला पाहिजे, त्याचाच पिंड दिला पाहिजे. रामरायांनी पिंडदान करत असताना पिंडदानाचा जेव्हा संकल्प केला तेव्हा त्या जमिनीतून दशरथाचा हात वर आला पिंड घ्यायसाठी. तुम्ही कल्पना करून पहा किती मोठी घटना आहे. आपण पिंड देतो, लवकर कावळा येत नाही हो. बरं, ते पिंडदानासाठी ज्या दिवशी महालय करायचं आहे त्या दिवशी ब्राह्मण जेवायला भेटत नाही पित्र म्हणून. बरं, त्याच्यातही त्याला काय अशौच वाटतं हे मला कळत नाही. ह्याच्यापेक्षा सगळ्यात शौच काहीच नाही. बरं,
हे जर अशौच असतं तर हे वास्तुशांती इत्यादी ग्रहशांतीच्या प्रयोगात तर्पण हा विषयच आला नसता, नांदी श्राद्ध हा विषय झाला नसता. प्रत्येक गोष्टीमध्ये नांदी श्राद्ध विषय. वास्तुशांतीसारखं शुद्ध कर्म आहे, नांदी श्राद्ध कशाला पाहिजे त्याच्यात? मुळात श्राद्ध हेच अशौच नाही आहे. रामरायांनी पिंडदानाचा संकल्प केला, दशरथ राजाचा हात वर आला. तुमच्या आमच्यासारखा माणूस असता तर विचार केला असता आणि आताही तुमच्या मनात आला असेल काय भाग्यवान आहे, दशरथ राजाचा हात वर आला. रामरायांनी दशरथाच्या हातावर पिंड ठेवले नाही ठेवले. रामरायांनी वसिष्ठांना विचारलं शास्त्र काय सांगतं. त्यांनी सांगितलं शास्त्र दर्भावर पिंड ठेवायला सांगतात. त्यांनी त्या हातावर पिंड ठेवला नाही, दर्भ ठेवले, त्या दर्भावर पिंडदान ठेवलं. यथा विधी होता अग्नीला. जे शास्त्राने सांगितलंय तसंच केलं पाहिजे. आपल्या वडिलाचा हात वर आला आणि तुम्हाला काय कळतं, तुमचं थोडीच शास्त्र आहे. इथं माझ्या वडिलाला मी पिंडदान करतो, माझं त्यांचं प्रेम आहे, त्यांचा हात वर आला हातावर देतो ना. यथा विधी होता अग्नीला. आणि वसिष्ठ ऋषींना विचारलं. कधी कधी वाटतं आणि खरोखर देवाची ती लीला असेल की रामरायांच्या जीवनामध्ये संपूर्ण रामायण जर तुम्ही पाहिलं तर रामायण, अयन म्हणजे चरित्र, राम म्हणजे राम, रामाचं चरित्र ज्याच्यामध्ये आहे ते रामायण. ते रामायण ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे, किंबहुना ज्यांच्या व्यक्तित्वाशिवाय किंवा ज्यांच्या नावाशिवाय रामायणच घडू शकत नाही, असं नाव महर्षी वसिष्ठांचं आहे. कुळगुरू वसिष्ठ सांगे नृपवरा सती गरोदर तुझ्या एकांता हे सगळं जन्माचं अभंग तुम्ही वाचा. वसिष्ठ ऋषींना किती सगळं कळत होतं. ते वसिष्ठांशिवाय रामायण पूर्णत्वास जाऊ शकत नाही. रामराज्य घडवण्यासाठी वसिष्ठ ऋषींचा सगळ्यात मोठा हात होता. आणि भविष्यात जर आपल्याला रामराज्य घडवण्याच्या दिशेने कार्य करायचं असेल आणि युवा पिढी घडवायची असेल तर वसिष्ठ ऋषींपेक्षा दुसरं कोणतं नाव विद्यालयाला शोभू शकत होतं. 11 नावं काढली होती विद्यालयाची, एक नाव नव्हतं काढलं. आणि त्या 11 नावांमधलं आपण महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय हे नाव ठेवलं. म्हणजे वारकरी विद्यालयाची 10-11 नावं काढली होती, वेद विद्यालयाची काढली आणि गोशाळेची काढली होती. अशी 30 ते 35 नावं काढली. त्यातून ही 3 नावं आपण काढली. आणि ते आत्ता लक्षात आलं की रामराज्य घडवणारी पिढी जर निर्माण करायची आहे, वारकरी संप्रदायाला खरं वैराग्य आणि खरी भक्ती जर दाखवायची आहे तर तुकाराम महाराजांशिवाय दुसरं कोणतं नाव दिसतंय. ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार निश्चितच मोठा होता. ज्ञानोबा यांनी वारकरी संप्रदायाची संस्थापना केली, निश्चितच मोठं आहे. पण कठीण तो वज्रा होई ऐसे आणि मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास हे म्हणायला ज्ञानोबा धजावत नव्हते. कारण आयसी कळवळ्याची जाती, तिथं माऊलीचं अंतःकरण होतं. आणि आता सध्या वारकऱ्याला पताका जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच त्याच्या खालची दांडीसुद्धा महत्त्वाची आहे, काठीसुद्धा महत्त्वाची आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, या तीक्ष्ण उत्तरांची आता गरज आहे संप्रदायाला. म्हणून तुकाराम महाराज वारकरी विद्यालयाचं नाव सार्थक ठरलं. रामाने वसिष्ठांना विचारलं की काय शास्त्र सांगतं. वसिष्ठांनी सांगितलं हातावर नाही ठेवायचा, दर्भावर ठेवायचा. दर्भावर पिंड ठेवला. यथाविधी उदाकनीला. हे पूजेचं फार बारकावा आहे, फार बारकावा आहे. आणि तसं इकडे नाही आहे. तसं इकडं अर्चन करत असताना भगवान विष्णूंनी शंकराचं सहस्त्र कमलार्चन ठेवलं. जसं लक्ष्मीने ठेवलं होतं तसंच. माझं बिल्वदलाकडे माझा विषय मला प्रत्येक वेळेस आणून सोडायचा आहे. भगवान विष्णूंनी शंकराचं अर्चन करायचं ठरवलं. हरिस्ते सहस्त्रम कमल बलिमादाय पदयोः यदेकोने तस्मिन् निजमुदहरन्नेत्र कमलम यदो गतो भक्त्युद्रेक असं सांगितलेलं आहे. महिम्नामध्ये वर्णन आलेलं आहे. तयानाम रक्षायै त्रिपुर हर जागरती जगताम हे त्याचं वर्णन आहे महिम्नामध्ये. कशाचं? भगवान विष्णूंनी शंकराची आराधना करायची ठेवली, सहस्त्र कमलांनी अर्चन करायचं ठेवलं आणि एक कमळाचं फूल देवाला ओम नमः शिवाय म्हणून वाहत होते. आणि 1 कमळाचं पुष्प कमी पडलं. जे लक्ष्मीला 2 पडले होते यांना 1 कमी पडलं. आणि दोन्ही कथा खऱ्या आहेत. खऱ्या म्हणजे ते देवाच्या कथा खोट्या कशाला असतात. थोतांड पुराणांनी सांगितलेलं नाही आहे, थोतांड मध्ये घुसवले गेलेलं आहे. पुराणात जे खरं आहे तेच सांगितलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी सुद्धा हे वर्णन करत असताना एकैकम अक्षरम पुंसाम महापातकनाशनम, एक अक्षर महापातकाचा नाश करेल इतकं पवित्र आणि सामर्थ्यवान अक्षर आहे. त्याच्या थोतान येऊ शकत नाही कधीच. भगवान विष्णूंनी शंकराची आराधना सुरू केली आणि 1 कमलपुष्प कमी पडत आहे. भगवान विष्णूंना कळालं. भगवान विष्णूंनी विचार केला आता 1 कमलाच्या ऐवजी काय व्हायचं. पुन्हा तेच सगळं मागचं लागू होतं. उपासकांनी उपास्यासमोर आपल्या भक्तीचा आपल्या शक्तीचं प्रदर्शन करू नये वगैरे मागं मी सगळं सांगितलं. भगवान विष्णूंनी विचार केला काय अर्पण करावं.
एक पाय अर्पण करावा, तर आपण जे बाकीचे उद्या सहस्त्र कमल पुष्पार्चन करू तेव्हा जायला व्यत्यय होईल, यायला व्यत्यय होईल. एक हात अर्पण करू, एक हात जर आपण अर्पण केला तर कमल पुष्प तोडता येईल, पण त्याचा देठ काढण्यासाठी दुसऱ्या हाताची गरज आहे. देठासहित फुल देवाला चालत नाही, देठ काढावं लागतं खालचं. मग त्याचा देठ न काढता फुल व्हायला तर दोष लागेल, म्हणजे एक हातही अर्पण करून चालत नाही. एक कान अर्पण करावा, एक कान अर्पण केला तर देवाचं चरित्र काय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, त्याचं चरित्र ऐकायला पाहिजे. ते अक्षरे नवती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, असं त्याचं महान चरित्र आहे. त्याच्यामुळे ते चरित्र आपल्या कानावर कमी पडेल म्हणून काने अर्पण नाही करून चालणार. तेव्हा देवाने विचार केला, 2 नेत्र आहेत आणि देवाचे नेत्र म्हणजेच काय, कमल आहे. नवकंज लोचन कंज कर मुख कंज पद कंजारुणम श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम. त्याच्यामध्ये सांगितलेले नवकंज लोचन, कंज लोचन म्हणजे काय, डोळे, आणि कंज म्हणजे काय, कमळ. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्रीरामचंद्र कृपालु भजमन. हे रामाचं वर्णन आहे, ते विष्णूंचं नारायणाचं वर्णन आहे. त्यांनी विचार केला, आपले नेत्र म्हणजे जर 2 कमळ असतील तर त्याच्यातला एक नेत्र जर आपण शंकराला अर्पण केला तर फारसा फरक नाही पडणार, कारण एका डोळ्याने दिसतं ना, बंद करून बघा, एका डोळ्याने तेवढंच दिसतं जेवढं 2 डोळ्यांनी दिसतं, तेवढंच दिसतं. एक डोळा जर गेला तर नुकसान काही होणार नाही. देवाने डोळा काढला आणि शंकराच्या समोर ठेवला आणि शंकराला एक कमळ म्हणून अर्पण केला. एवढा भाव असला पाहिजे. हरिस्ते सहस्त्रम कमल बलिमादाय पदयोः यदे कोणे तस्मिन निजमुदहरन नेत्र कमलम. डोळ्यातील एक कमळ म्हणजे डोळा काढून ठेवला आणि तो कमलपुष्प म्हणून वाहिला. त्या वाहिलेल्या डोळ्याचं देवाने काय केलं, सुदर्शन चक्र म्हणून त्याला हातात धारण केलं, जे भगवंताच्या हातात सदैव असतं. कोणी धारण केलं, शंकराने. आणि सुदर्शन चक्र हातात कोणाच्या असतं, श्रीकृष्णाच्या आणि विष्णूच्या. ते सुदर्शन चक्र तयार कुठून झालं तर ते तयार त्या नेत्रकमलामधून झालं. हरिस्ते सहस्त्रम कमल बलिमादाय प्रद यदे कोणे तस्मिन निजमुदहरन नेत्र कमल त्रयाणाम रक्षायै त्रिपुरहर जागरती रगतः. तिन्ही काळात भगवंताची भक्तांची रक्षा करण्यासाठी, भक्ता राखे पायापाशी दुर्जना राखे, दुर्जना ते संहारी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी देवाने ते जे चक्र हातात केलं त्या चक्राची उत्पत्ती इथून झालेली आहे. अशा स्वरूपात देवाचं अर्चन करायचं. त्यामध्येही कोणतं अर्चन सोपं आहे तर बिल्वार्चन सोपं आहे. कोटी कन्या महादानम एक बिल्वम शिवार्पणम असं सांगितलेलं आहे. अश्वमेध शतानीच गणती पुण्य 2-3 श्लोकात फार छान वर्णन केलेलं आहे. मी समारोपाच्या दृष्टीने उद्यासाठी हे सगळं स्तोत्र उद्यासाठी ठेवलेलं आहे की त्या एकेका बिल्वाचं काय काय पुण्य प्राप्त होतं. कोटी कन्या महादानम एक बिल्वम शिवार्पणम असं सांगितलेलं आहे. सगळ्यात पुण्यवान जर कोणचं दान असेल तर ते कन्यादान आहे. मध्यंतरी एकाने काहीतरी सांगितलं होतं की म्हणे माझी बायको तुला अर्पण वगैरे 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 असली थोतांड करून काही होत नाही महाराज. धर्मशास्त्र काय सांगतं, कन्यादाना इतकं पुण्यवान काही नाही आहे. मुळात तुमच्याकडे येणारी गोष्ट समोरच्यानी जर तुम्हाला दिली तरच ती गोष्ट तुम्हाला फलद्रूप होते. रामायणाचं चिंतन करा. जनकाने जेव्हा दशरथाला विचारलं लग्नाची तारीख कधी काढायची, तेव्हा दशरथाचं वाक्य आहे, प्रतिग्रह हा दात्याच्या इच्छेवर अवलंबून असतो. तुम्ही सांगाल ती तारीख, आम्ही मुलाकडचे आम्ही सांगू ती तारीख. तेव्हा नव्हतं हे आत्ता झालं, तेव्हा नव्हतं काहीच. बरं, दोघंही तेवढेच आहेत, जनक राजाही तेवढाच आहे आणि दशरथही तेवढेच आहेत. समोरची पार्टी पैशावाली होती म्हणून झालं, काही नव्हतं तेव्हा. दशरथ राजा पित्याचा वरपिता असून सुद्धा दशरथ राजाने सांगितलं तुम्ही देणारे आहात, आमच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. हे प्रत्येक मुलीच्या वडिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण मोठे, ते काय देत आहेत, काहीच देत नाही, उलट आजीवन घेत राहणार. दोंड्यात जावई आला सोनं दान करा. बरं, जावई येणं म्हणजेच एक सण असतो. म्हणजे धर्मशास्त्रात न लिहिलेला पण धर्मशास्त्रात सगळ्यात मोठा सण जर कोणता असेल तर तो जावई येणं आहे. मला सांगा, जावई यायच्या दिवशी गोड करायचं कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे? कुठंच नाही. पण एकदाही असं होत नाही की जावई आला आणि तुम्ही गोड नाही केलं, कधीच होत नाही. पण जावयापेक्षा सुद्धा मुलीच्या वडिलांनी अभिमान ठेवला पाहिजे, कारण तो देतोय. आणि दशरथाचं वाक्य आहे, प्रतिग्रह हा दात्याच्या इच्छेवर अवलंबून असतो. धर्मशास्त्र सांगतं, धर्मशास्त्र फार बारकावे सांगतं. ते
दशरथाने सांगितलं प्रतिग्रह दात्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. मग त्यांनी ते पुढे त्याची कार्यवाही केली. कोटी कन्या महादानम, माझा विषय चालू. एक कन्यादान करणं फार पुण्यवान गोष्ट आहे. शास्त्राने ज्याला मुलगा आहे, अपत्य म्हणजे काय, जो पित्याला पतनापासून वाचवतो त्याला म्हणायचं अपत्य. जो स्वतःच घेत असेल आणि पित्याला येऊन दोन मारत असेल आणि पित्याचं पित्या पाहिल असं म्हणाल तर ते अपत्य नाही आहे, ती संततीसुद्धा नाही आहे. संतती आणि अपत्य याची दोन व्याख्या पाहिल्या पाहिजे. अपत्याची ही व्याख्या आहे जो पित्याला पतनापासून वाचवतो. पण तसंच कन्येचं सुद्धा आहे. एका घरात एक जर कन्या जन्माला आली तर ती मागच्या 10 पिढ्यांना मुक्त करते असं म्हणतात. कारण ती 2 कुळांचा उद्धार करणारी असते. आणि विश्वोद्धारासाठी एक कन्या जेवढं करू शकते तेवढे एक मुलं तेवढं, एक पुत्र तेवढं करू शकत नाही. म्हणून आणि असे कोटी कन्या महादानम, एक मुलीचं एक कन्यादानाचं नाही, कोटी कन्या, 1 कोटी कन्यादानाचं पुण्य ज्याने प्राप्त होतं त्याच्यापेक्षा 10 पट पुण्य. एकबिल्लुभम शिवार्पणम दंतिकोटी सहस्त्राणी अश्वमेध शतानीच. दंतिकोटी सहस्त्राणी, तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही 1 कोटी 10 कोटीने अश्वमेध शतानीच, एखादा अश्वमेध यज्ञ केला आणि तेवढं सुद्धा दिलं आणि तेवढं देऊनही जर तुम्ही 1 बेलाचं पान अर्पण केलं तर त्याच्यापेक्षा लक्षपटीने पुण्य तुम्हाला त्याने अर्पण होता. म्हणून शंकराला बेलाचं पान वाहिलं पाहिजे. पण ज्या शंकराला बेलाचं पान आपण वाहतो तो शंकर इतका आपल्यावर पुण्य लवकर प्रसन्न होतो. त्याचं कारण काय, तर तो शंकर भोळा आहे. मग तो भोळा म्हणजे नेमका कसा, तो कसा देवाला प्रसन्न होतो, भक्ताला प्रसन्न होतो. त्या शंकराच्या ठिकाणी मुख्य गुण कोणती आहेत, त्याच्या ठिकाणी असणारं वैराग्य किती मोठं आहे. कारण बैरागी असं शंकराला नाव आहे. नाथ संप्रदाय हा बैरागी आहे. बैरागी म्हणजे काय, वैराग्य, याच्यातून तो बैरागी शब्द आलेला आहे. वैरागी आणि बैरागी काही नाही, फक्त पोटात एक रेष आहे. मग ते वैराग्य शंकराच्या ठिकाणी किती आहे, दातृत्व शंकराच्या ठिकाणी किती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे षड्गुण सांगितलेले आहेत, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे त्या भगवान शंकराच्या ठिकाणी किती आहे. आणि ते त्याच्या ठिकाणी असल्यावर 1 बिल्व अर्पत्र अर्पण केल्यामुळे तो किती पुण्य देतो याचा विचार आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. कारण रोज सांगायचा जरी विचार केला तरी 1.5 तास फार कमी वेळ होतं. पण 2 तास जर प्रवचन ठेवलं तर ते प्रवचन राहत नाही, कीर्तन होतं. आणि त्यामुळे मर्यादित वेळेमध्ये जे काही या विषयाच्या अनुसरून चिंतन आपल्याला करायचं त्याचा आपण प्रयत्न करतो आहे. की बिल्वदलाची उत्पत्ती ही लक्ष्मीच्या पयोधरापासून झाली म्हणून ते शंकराला जास्त प्रिय आहे. म्हणून त्याला लक्ष्मीचं फळ असं म्हणतात. श्रीद्रुम आणि श्रीफळ असं त्याला म्हणतात. 1 बिल्वाचं बेलाचं पान तोडताना श्रीद्रुमाय नमः श्रीफळाय नमः असा मंत्र म्हणूनच बेलाचं पान तोडावं लागतं, नाही तर बेलाचं पान तोडता येत नाही. 2 तिथ्या सांगितल्यात, अमावस्या आणि मला वाटतं सप्तमी का नवमी, त्या तिथीला बेलाचं पान तोडू नये. सोमवारी बेलाचं पान तोडू नये. लोकांना वाटतं बेलाचं पान आहे, आज सोमवार बेल तोडायला आलो होतो, लोक छान सांगतात. अरे आज व्हायला सांगितलंय, तोडायला नाही सांगितलंय. काल तोडायचं आणि आज व्हायचं. सोमवारी बेलाचं पान तोडायला नाही सांगितलं. चप्पल घालून बेलाचं पान तोडायला नाही सांगितलं, कारण ते लक्ष्मीचं प्रतीक आहे. या बेलाच्या पानाखाली, बेलाच्या झाडाखाली बसून जर आपण मंत्र पुरश्चरण केलं, मंत्रसिद्धी केली, मंत्र पठण केलं तर त्याचं लक्षपटीने पुण्य प्राप्त होतं. आणि ते मंत्रसिद्धी आजीवन टिकणारी अशा स्वरूपाची राहते. म्हणून बेलाच्या झाडाखाली बसून गायत्री पुरश्चरण, मंत्र पुरश्चरण, वेदमंत्र पठण केलं पाहिजे. त्या बेलाच्या झाडाचं सामर्थ्य आहे. आणि त्या बेलाचं 1 पान अर्पण केल्याने, कायाने 1 पान अर्पण करणं, मनाने 1 पान अर्पण करणं, वाचेने 1 पान अर्पण करणं, याची कशी कशी पुण्य मिळतात. आणि जो एवढं पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्या शंकराच्या ठिकाणी नेमकी कोणती गुण आहेत आणि त्या शंकराचंच तत्व कोणाच्या रूपाने आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं, हा सगळा विषय आपण उद्याच्या सत्रात पाहू. ज्या देवतेच्या समोर आपण बसलेलो आहोत, सद्गुरू नरहरिनाथ महाराजांच्या, आणि ज्या भगवान श्री शंकराच्या पूजनाविषयी, अर्चनाविषयी आपण चिंतन करतोय, त्याच देवतेच्या आशीर्वादाने धर्मरक्षणार्थ संत नरहरिनाथ महाराज संस्थांच्या वतीने एक पवित्र मंगल अशा स्वरूपाची उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय आणि संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय, हे 2 विद्यालय महाराष्ट्रात प्रथमच एकत्रित सुरू झालेले आहेत. की जिथं वैदिक 6 वाजता संध्येला बसतात तर तिथे वारकरी 6 वाजता हरिपाठाला बसतात. जिथं वैदिक सकाळी त्यांच्या प्रार्थना, संध्येला पुन्हा बसतात, प्रातस्मरण करतात, तिथं वारकरी त्यांचा काकडा भजन म्हणतात. हा असा मंगल समन्वय महाराष्ट्रात पहिल्यांदा या ठिकाणी सुरू झाला. त्याचबरोबर कृष्णप्रिया गोशाळा,
सिद्धांतसार ग्रंथालय असे अनेक उपक्रम या ठिकाणी सुरू झाले. वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही विद्यालय ही गुरुकुल पद्धतीच्या नियमानुसार, अर्थात विद्यार्थ्यांना एकही रुपयाचे शुल्क नाही, संपूर्णपणे निःशुल्क अशा स्वरूपात विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शिक्षण सगळं दिलं जातं. मग हे देत असताना हे केवळ देवाच्या आशीर्वादानेच होतं, पण त्या देवाच्या आशीर्वादासोबतच त्या देवरूपी, त्या देवाचाच अंश असणारे ममैवांशो जीवलोके, हा प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती या स्वरूपाने त्या देवाचं रूप असणारे दानशूर दातृत्ववान लोक समाजातील भाविक आणि यांच्या सहकार्याने, यांच्या सहयोगातून हे कार्य उभं राहिलं. आत्तापर्यंत कार्य व्यवस्थित यावत चंद्रसूर्य असेपर्यंत कार्य सुरू राहील, पण त्याला सगळ्यांचा सहयोग लागला पाहिजे. म्हणून आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण सगळ्यांनी याचा प्रचार प्रसार करावा. अन्नदान, वस्तुदान, गोदान, जे काही या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यालय संयोजन वार्षिक निधी असेल, वेगवेगळ्या योजना आपण त्याच्यामध्ये काढलेल्या आहेत. या त्या योजनेच्या मागून मी आत्ता सांगितलं, देवाला दान देताना ते तुमच्या प्रतीने तुम्ही द्या. म्हणजे एखादा मोठा माणूस आहे आणि त्यांनी जर 10 रुपये दिले तर त्यात नवल नाही आहे. गरिबांनी आपल्या खिशातून काढून 10 रुपये दिले तर त्यात नवल आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडं वाटीभर असेल तर त्यातलं आपण चिमूटभर द्यावं, आणि आपल्याकडं जर पोतभर असेल तर त्यातलं आपण किलोभर द्यावं. या नावाने यथा योग्यन तथा करू, ज्याला ज्याची जशी अपेक्षा, ज्याची जशी पात्रता आहे त्याने तसं हे सत्पात्री दान इथं द्यावं. विशेष करून श्रावण महिना चालू आहे, चातुर्मास चालू आहे. या चातुर्मासातसुद्धा ज्यांना जे काही आर्थिक किंवा धान्य रूपात किंवा वस्तुरूपात विद्यालयाकरता काही योगदान द्यायचं आहे त्यांनी ते नक्कीच द्यावं, कारण सगळ्यांच्या सहयोगातूनच धर्मकार्य उभं राहत असतं. झालेली सेवा सद्गुरूंच्या भगवंताच्या चरणी अर्पण करून आजच्या सेवेला इथे विराम देऊ. उद्यासुद्धा वेळेतच प्रवचन सुरू होईल. वाटलं तर एक 10-15 मिनटं उद्याचं प्रवचन लांबेल, कारण समारोप करायचा आहे आणि समारोप करत असताना आपल्याला सगळा विषय जितकं जास्तीत जास्त चिंतन करता येईल तेवढं चिंतन आपल्याला करायचं आहे. उद्या वेळेत प्रवचनाला सुरुवात होईल. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु नरहरिनाथ महाराज. नमः पार्वती पतये. हर हर महादेव.